लेक्चरला आल्यानंतर पण, की तुम्हाला जेवढं माहिती आहे ती गोष्ट माहिती आहे, ती तुमच्या आजूबाजूला जवळपासच्या लोकांना माहीत नसते. मी हे बोलतोय, की जर तुम्ही इथे शिकायला आले, तर ती गोष्ट तुमच्यापेक्षा भारी तुमच्या अराउंड कोणाला माहिती नसणार ही माझा शब्द आहे. प्रोजेक्ट पण बनवतात. ते स्वतःहून प्रोजेक्ट बनवतात. प्रोजेक्ट बनवतात, ते इम्प्लिमेंट केलेला प्रोजेक्ट तिथे प्रेझेंट पण करतात. अजून छोट्या-छोट्या गोष्टींवरती वर्कआउट करून आहे ना, त्याच्यावरती डेटाला एकदम प्रॉपर लेव्हलला ट्रेन करणे. याच्यासाठी न्यूरल नेटवर्क लागतं. तुम्हाला माहिती आहे कारमध्ये ते सेन्सर्स आहेत. ते सेन्सर्स डिटेक्ट करतात, की तुमचा स्पीड, व्हेइकलचा स्पीड, समोरच्या व्हेइकलचा स्पीड आणि तुमच्यामधलं डिस्टन्स जर त्याला वाटलं ना, ज्या स्पीडने तुम्ही चाललाय, तर तुम्ही या पुढच्या गाडीला धडकू शकता. तर आवाज येतो गाडीमध्ये आणि ते स्वतःहून ब्रेक दाबतं. ॲक्च्युअलमध्ये सक्सेसफुल होण्याच्या आधी त्याच्या मनामध्ये ते सक्सेस दिसायला पाहिजे. तुम्ही म्हणाल, "सर, मग माझ्यासमोर काळा पडदा आहे." संपला विषय. अरे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही इंजिनियर आहात, इंजिनियर म्हणजे तुम्ही उद्याचे असे लोक आहात ना, जे इंडियामध्ये काहीतरी चेंज करतील. आपला तिसऱ्या इंडेक्सला लॅपटॉप आहे. हे जर त्याने मला सांगितलं, याचा अर्थ तो रोबोट जाऊन इतर गोष्टी पण बघत होता, पण त्याला लॅपटॉप कळला, कारण मी त्याला लॅपटॉपच्या इमेजेस दिल्या होत्या आणि सांगितलं होतं, अशी गोष्ट जर दिसली याला काय बोलतात, लॅपटॉप बोलतात. अशा गोष्टी त्याला फीड करण्याआधीच यालाच मशीन लर्निंग असं म्हणतात, यालाच मॉडेल ट्रेनिंग असं म्हणतात. पण असं बोलतो ना, व्हील्स आहेत म्हणून गाडीच नसते, तर तो एक रोबोटिक्सचा एक सब पार्ट आहे. आपण बोलतो ना, मूव्हेबल ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, डेटा सायन्स हे जावातनं पण करता येतं. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, लायब्ररी सेट तेवढा मोठा नाहीये. जेवढा पायथनचा रिच लायब्ररी सेट आहे, तरी विचार केलेला असेल. एआयचे जेवढे पण आपण ChatGPT पासून सगळे बघतोय ना, त्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या इंटरनली काय आहे, पायथनच आहे. पायथनच पाय रोवून बसलोय, होऊन जाऊ द्या. जावा शिकलेला, आपलं जावा त्यांचं जावा, होऊन जाऊ द्या. चला, आजचं सेशन आहे पहिलंच, म्हणजे पायथन, डेटा सायन्स, IoT, जेन AI असं सेशन आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळेल की नेमका फ्लो कसा आहे, सिनारिओ कसा आहे. पण आजपासून काहीतरी शिकवायला सुरुवात करायलाच पाहिजे, असं माझं मत आहे. कारण की डेमो लेक्चर असलं तरी पण स्टार्ट तर झाल्या पाहिजेत गोष्टी. सो जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी असं राहील की आपण काहीतरी नवीन शिकलोय आणि एवढं 100% सांगतो, तुमचा प्रत्येक दिवस असा असेल, म्हणजे लेक्चरला आल्यानंतर पण, डेमो लेक्चरचा तर असतोच, बट लेक्चरला आल्यानंतर पण, की तुम्हाला जेवढं माहिती आहे ती गोष्ट माहिती आहे, ती तुमच्या आजूबाजूला जवळपासच्या लोकांना माहीत नसते. इव्हन एक्सपिरियन्स पण असू द्या. काही लोकांना असं होईल की असं कसं काय, तर मी जेवढ्या पण बॅचेस घेतो, जे लोक माझ्याकडे शिकलेत त्यांना नक्की माहिती आहे की मी काय लेवलला गोष्टी शिकवतो. म्हणूनच मी सांगतो. पण तुम्हाला एक गोष्ट खरं खरं सांगतो, की हा पहिला क्लास आहे ज्याच्यातल्या विद्यार्थ्यांना एवढा कॉन्फिडन्स येतो की आपण जे शिकलोय ना, ते मोर दॅन इनफ आहे. पहिला क्लास आहे. मी परत एकदा सांगतो, मी एवढे क्लासेस पुण्यामध्ये बघतो ना, आता कंपॅरिझन नसतं. प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये बेस्ट असतो. काही क्लासेस असे असतील की जे खरोखर कंपनी आणत असतील. काही क्लासेस असे असतील की जे फेक कंपनीज आणतात. माहिती आहे ना, फेक कंपनीज म्हणजे ते कॉल देतात 5, त्यांचीच लोकं कॉल करतात. तुम्ही नोटीस करा, या क्लासला तुम्हाला कधीच असं बोललं जाणार नाही की तुम्हाला कंपनी लावून भेटेल. तुम्हाला फक्त शिकण्यासाठीचा क्लास आहे. पण मी हे बोलतोय की जर तुम्ही इथे शिकायला आले, तर ती गोष्ट तुमच्यापेक्षा भारी तुमच्या अराउंड कोणाला माहिती नसणार ही माझा शब्द आहे. ह्याच्यातली कुठलीही गोष्ट उचला जे तुम्हाला बॅचमध्ये आहे, कुठली पण गोष्ट. तरी तुम्हाला माहिती असावं यासाठी सांगून ठेवतो, की आम्ही ही बॅच 2027ला डिझाइन केलं होतं. 27 साठी प्लॅन केलेला. कारण मला माहिती होतं, जे माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे, की 2026 एंडपर्यंत सगळ्या गोष्टी एआयमध्ये येणार आहेत. सगळ्या गोष्टी. म्हणजे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते 80% पेक्षा जास्त ॲप्लिकेशन एआयमध्ये येणार. एआय असलेलेच ॲप्लिकेशन येणार. रादर ही 2026 एंडला व्हायला पाहिजे होती गोष्ट एआयवाला, पण तो 2025 एंडलाच होणार आहे. कारण तुम्ही ज्या झपाट्याने तुम्ही बघत असाल, की कुठलं पण ॲप ओपन करा ना, त्याच्यामध्ये एआय असिस्टंट असतो. कुठलंही ॲप ओपन करा. नोटीस केलं असेल ना ही गोष्ट तरी. आणि आपण ह्या आवर्जून बघतो, की अरे काय एखादा ॲप आपण नेहमी वापरतो. तर आपल्याला दिसतं, की अरे इव्हन तुम्ही बघा ना, WhatsAppला मेसेज करता तरी मेटाचा एआय आलाय. मेसेजसाठी का एआय असावा? तुम्ही इमॅजिन करताय का? याचाच अर्थ हे सगळ्या गोष्टी त्या लेव्हलला घेऊन चाललेत आणि मेटा म्हणजे मायक्रोसॉफ्ट आपला ह्याचा मार्क झुकरबर्गवाला माणूस आहे, जो सगळ्या टाईमपासच्या गोष्टी आपल्यासाठी बनवल्या. पण तो विजनरी व्यक्तिमत्व हे तुम्हाला माहिती असेल, की त्याने फक्त Instagramच बनवलंय असं नाही, WhatsAppच बनवलंय असं नाही. तुम्हाला माहिती असेल तर रिॲक्ट JS हे मेटाचं आहे. रिॲक्ट नेटिव्ह म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, रिॲक्ट JS जर एवढं चालतंय, या गोष्टी जर मेटाने बनवल्यात म्हणजे मार्क झुकरबर्गने, तर त्याने फक्त टाईमपासवाल्या गोष्टी नाही बनवल्या ना. आता त्यांचं पण एआयमध्ये तुम्ही ऐकलं असेल, मागची गोष्ट एआयमध्ये त्यांनी टीम हायर केली, सुपर इंटेलिजन्स टीम. किती लोकांनी ही न्यूज ऐकले? मेटाने असं काहीतरी केलंय. गुड, चालेल, चांगली गोष्ट आहे. सिरियसली सांगतोय. मला एवढंच वाटतं, की
जी लोक पण क्लास करतात ना, तुम्ही नोटीस करा, तुम्हाला ज्यांनी सांगितलं किंवा तुमच्या आजूबाजूची जी लोक जी क्लासला आहेत, तुम्ही त्या माणसाला ना ट्रॅक करा, त्या व्यक्तीला ट्रॅक करा. तुम्हाला दिसेल थोड्या दिवसांनी तो व्यक्ती एकदम भारी बनत चालेल, तो व्यक्ती एकदम भारी बनत चाललेला असेल. तुम्ही म्हणाला असं कसं काय, तू असं काय करतो, एवढी लोक आहेत, एवढ्या लोकांमध्ये मला कसं कळणार. तर याचसाठी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, जेवढे पण लोक क्लासमध्ये शिकतात आणि कन्सिस्टन्सीने क्लास करतात ना, ते प्रोजेक्ट पण बनवतात. ते स्वतःहून प्रोजेक्ट बनवतात, ते इम्प्लिमेंट केलेला प्रोजेक्ट तिथे प्रेझेंट पण करतात. तुम्ही इमॅजिन करा, आत्ता जे तुमच्या कॉलेजेसमधले तुमचे जेवढे कुठलंही कॉलेज असो, तुम्ही ना तुमच्या कॉलेजमधली जी लोक बघाल ना, तुम्ही बघा 99% लोक प्रोजेक्ट उचलतात फायनल इयरचा. 99% सांगतोय, ठीक आहे. प्लस जे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे रेझ्युमेमध्ये जो प्रोजेक्ट असतात ना, ते उचललेलेच प्रोजेक्ट असतात आणि कंपनीमध्ये इंटरव्ह्यूअरला माहिती असतं. तो तुम्हाला पहिला 2 लाईन तुम्ही बोलला ना, त्याच्यामध्ये त्याला कळतं की तुम्ही हा प्रोजेक्ट उचललाय की तुम्ही स्वतः केलाय. अरे त्यांनी काम केलेलं असतं रे तेवढं. त्यांना माहिती असतं की ही गोष्ट जर हा अशा पद्धतीने बोलतो तो बोलतो नाही हे मी नाही केलं, नेमकं माझा टीम मेंबर होता इथे. त्याला कळतं की गंडवतोय. टीम मेंबर होता. मग तो बोलतो ठीक आहे चालेल, तू केलेलं काम सांग. मग तो तुम्ही सांगता की मी ह्याच्यामध्ये फक्त बघितलंय. ते कसे करतायत हेच माझं काम होतं. मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. मी लक्ष ठेवलं म्हणूनच हा प्रोजेक्ट आज मी रेझ्युमेमध्ये टाकू शकलो. सोडायला येईल घरी. समजतंय का मी काय बोलतोय? मग जर तुम्हाला असं वाटतंय ना, की अरे तू ह्या भाषेत बोलतोय, तुला जर असं वाटतंय की तुझे स्टुडंट भारी आहेत. यस, मी छातीठोकपणे सांगतो. जे माझे स्टुडंट आहेत ना, बघा सगळी लोकं सेम नसतात. आपण बोलतात ना, माझे बाबा नेहमी म्हणायचे, हाताची 5ही बोटं सेम नसतात. तुला भेटलेली सगळी माणसं सेम विचारसरणीची, सेम गुणवत्ता असलेली भेटणार नाहीयेत. तर तुला त्यांना सेम लेव्हलला आणण्यासाठी तुला त्या गोष्टी त्यांच्यामध्ये पेराव्या लागतील, तर ती सगळी सेम लेव्हलला येतील. मी नेहमी त्यांचं ऐकतो. माझे बाबा असे म्हणी वगैरे वापरतात. जे माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की मी मराठीतल्या म्हणी अशा लिटरली बोलून दाखवतो. लेक्चरमध्ये माझ्याकडनं डायरेक्टली जातात पण त्या. मी का सांगितली माहिती आहे का ही गोष्ट? सेम लोक नसतात. सगळी लोक आहे ना कन्सिस्टन्सीने क्लास करतात असं नाही. आता ही बॅचचं ड्युरेशन मोठं आहे. ऑलरेडी आम्ही अशाच बॅच घेतो. 6-7 महिन्यांच्या बॅच घेतो. मग आता काही लोकांना असं होईल की 7 महिन्याची बॅच आहे म्हणजे ती त्याच्या पुढे जाणार का? तर ह्यावेळेस असं का नाही होणार माहिती आहे का? तर ह्यावेळेस शेड्यूलच असं ना, तुम्हाला वीकली शेड्यूल दिलं जाणार. वीकली म्हणजे लेक्चर 4च होणार वीकमध्ये. प्रॅक्टिकल होणार. पण जर मला वाटलं की ह्या 4 लेक्चरमध्ये माझा ह्या वीकचा कंटेंट नाही झालाय, तर जे प्रॅक्टिकलचे लेक्चर आहेत ना, ते पण मीच घेणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी संडेच्या दिवशी पण यावं लागेल. म्हणजे तुम्ही 6 दिवस मिनिमम क्लासला येणारच आहात. पण तुम्हाला 7वा दिवस पण यावं लागेल. मग ती तयारी पण ठेवा. कारण की एवढं नक्की आहे की कारण तो जो सिनारिओ आहे ना, तुम्हाला जेव्हा शेवटचं लेक्चर असेल, बहुतेक जेव्हा ॲडमिशन असेल त्याच्या आदल्या दिवशी शेवटचं लेक्चर असेल. आता ॲडमिशन कधी असेल वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही नक्कीच कळवू. पण तुम्हाला दिसत असेल की ज्या पद्धतीने क्राऊड येतो. आता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इथे ना जुनी लोकं कमी आहेत. जी ऑलरेडी बॅचला आहेत अशी. म्हणजे जी ऑलरेडी माझ्याकडे कुठल्या ना कुठल्या बॅचला आहेत. त्यांना माहिती असतं की डेमो लेक्चर ऑनलाईन पण येतं. म्हणजे पहिले 2 लेक्चर तर आम्ही ऑनलाईन टाकतोच हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते काय करतात, ते बोलतात ठीक आहे मला माहिती आहे की हा 2 लेक्चरमध्ये काय शिकवणार आहे. त्यांना हळू-हळू कळत जातं काय शिकवणार हे. पहिल्या 2 लेक्चरमध्ये सोपं सांगेन. पण ह्यावेळेस थोडीशी चूक केली लोकांनी, की त्यांना असं वाटत असेल की मी पहिल्या 2 लेक्चरमध्ये असंच काहीतरी इंट्रोडक्शन देईल. पण ॲक्च्युअली इंट्रोडक्शन नाही. आजपासूनच गोष्टी सांगायला सुरुवात करणार मी. ठीक आहे. आणि तुम्हाला मी प्लीज रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, आजचं लेक्चर, उद्याचं लेक्चर जेवढं इम्पॉर्टंट आहे ना, नेक्स्ट वीकचं 1 लेक्चर असेल किंवा 2 लेक्चर असेल. तुम्हाला 1 लेक्चर सांगितलंय. ठीक आहे. पण आम्ही तिथे तुम्हाला डेमोज दाखवणार आहोत, की ह्या बॅचमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना, तर डेमोज दाखवणार आहे. सुरुवातीला आम्ही बॅच डिझाइन केली ना, तर 2025 एंडला आम्ही 26-27च्या स्टार्टिंगला बॅच घ्यायची होती. पण यावेळेस 25 एंडला आहे. आत्ता कुठली बॅच होणार होती, तर वेब डेव्हलपमेंटची बॅच होती. तुम्ही ऐकलं असेल, जे जुने स्टुडंट असेल त्यांना माहिती असेल. मी ते जानेवारीपासूनच हे बोलत होतो, की आपण जुलै किंवा ऑगस्ट नंतर आहे ना, आपण वेब डेव्हलपमेंटची बॅच घेणार आहोत. वेब डेव्हलपमेंटमध्ये मी रिॲक्टची बॅच घेणार होतो. रिॲक्ट ऐकलंय? किती लोकांनी रिॲक्ट जेएस ऐकलंय? ऐकलंय फक्त शब्द. गुड. एवढ्या लोकांनी ऐकलंय. तुम्हाला माहिती आहे वेब डेव्हलपमेंटसाठीचं आत्ता हे फ्रेमवर्क फेमस आहे. याच्याबरोबर आधी पण एक फ्रेमवर्क होतं, ते फेमस होतं. म्हणजे आत्ताही फेमस आहे. अँग्युलर जेएस ऐकलं असेल तुम्ही. अँग्युलर जेएस किती लोकांनी ऐकलं अँग्युलर जेएस? गुड, गुड. बघा अँग्युलर जेएस. तर आता तुम्ही नोटीस केलं का अँग्युलर जेएस खूप चांगलं चाललं होतं. जेव्हा मी कंपनीत लागलो ना, मी 2015 साली कंपनीत लागलो होतो. फ्रेशर म्हणून 2015ला. ठीक आहे, लक्षात घ्या. 2015 साली लागलो होतो तेव्हा आहे ना, अँग्युलर जेएस जास्त चालत होतं. रिॲक्ट जेएस नुकतंच आलं होतं. नुकतं आलं होतं म्हणजे ना, त्याला जास्त लोकं वापरत नव्हते. जे बूम होता ना, तो अँग्युलर जेएसचा होता. अँग्युलर जेएसला हळू-हळू रिॲक्ट जेएसने पोखरत आता अँग्युलर जेएसला थोडक्यात संपवलाच आहे. तुम्ही नोटीस करा, जुने प्रोजेक्ट्स किंवा जुन्या कंपन्या ज्या अजूनही अँग्युलरमध्ये काम करतात, पण आता रिॲक्टवाल्या ओपनिंग बघितल्या का 70% झाल्या आणि अँग्युलर जेएसच्या ओपनिंग 30% पण नाही आहेत.
मग तुम्ही जर हे नोटीस केलं, आता काही लोक जे हे लेक्चर ऑनलाईन गेल्यानंतर आहे ना, अँग्युलर JS वाला एखादा काम करणारा व्यक्ती असेल ना, तो लगेच कमेंट करू शकतो, तो नाही नाही असं नाहीये, कारण प्रत्येकाला हेच वाटतं आपण ज्याच्यात काम करतो ना ती गोष्ट भारी आहे, पण मला कसं वाटतं रिपोर्ट बघितले पाहिजेत, ऍक्च्युअल ज्या गोष्टी कंपनीमध्ये चालल्यात ना याचा सर्वे केला जातो, ऐकलं असेल ना, सर्वे असतो, सर्वे केला जातो, मग ती कुठली गोष्ट भारी आहे. अजूनही हेच तुम्हाला सांगतो की म्हणून ती बॅच आहे ना, आम्ही काय विचार केला की IoT वगैरे आपण देतोय ना, तर ह्याच बॅचमध्ये तुम्ही कंटेंट बघाल ना तर तिथे IoTचा कंटेंट आहे, पण आम्ही आवर्जून या बॅचमध्ये रोबोटिक्स पण ऍड केलं. का रोबोटिक्स ऍड केलं ते पण सांगतो तुम्हाला. IoTचे ॲप्लिकेशन्स तुम्ही बनवाल ना तेव्हा तुम्ही आहे ना फार फार तर काय गोष्टी करू शकत होते की एखादा कुठला तरी सेन्सर घेऊन तुम्ही डेटा दाखवू शकत होते, सर्व्हरला डेटा टाकू शकत होते, तुमचा ॲप असेल, वेब असेल, म्हणजे ज्यांना फ्लटर डेव्हलपर जे ह्या बॅचला असेल ना त्यांचा फ्रंट एंड सगळा ॲपच असेल. ज्या लोकांना फ्लटर येत नाहीये, जे नवीन लोक आहेत, फ्लटर येत नाही, वेब येत नाही, काही येत नाही, काळजी करू नका, तुम्हाला फ्रंट एंडची बाजू आम्ही सांगणार आहे. पण तुमचा जर चॉईस असेल की सर मला बेसिक फ्लटरमध्ये ॲप्लिकेशन बनवायचं, माझा UI बेसिक आहे, तर फ्लटरचे पण लेक्चर ह्या बॅचला आहेत, पण एक काळजी घ्या, फ्लटर शिकवलं जाणार नाहीये कम्प्लीट, ठीक आहे. तुम्हाला UI बनवता येईल एवढं तर नक्की गॅरंटी आहे, पण याच्यासाठीच आपण आहे ना फ्रंट एंडसाठीचे काही काही फ्रेमवर्क वापरतोय याच्यामध्ये. तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही स्ट्रीमलाइट, ठीक आहे, काय हरकत नाही, आज 0 एकदम 0, ठीक आहे, काहीच हरकत नाही. काही माहिती नसेल ना नावं तरी चालतील, सगळी नावं तुम्हाला मी शिकवणार. तुम्ही बरं प्रामाणिकपणे हात वर करायचा, एक प्रश्न विचारतो, किती लोकांनी ऑलरेडी कोर्सचा कंटेंट बघून आलेत? कुठे भेटला तुम्हाला? हां, वेबसाईटला, तेच बोल. बरं वेबसाईटला बघितलं, कंटेंट वाचला सगळा, बाकीचं जाऊ द्या, कंटेंटच्या आत काय मेन ठोकळे ठोकळे जे महत्त्वाचे पार्ट असतात ते तर वाचले असेल. तिथं लिहिलं होतं पायथन, नंतर होतं मॅथमॅटिक्स, एसक्यूएल फॉर आहे ना डेटा सायन्स आहे खरं तर. एसक्यूएल ऐकलं ना सगळ्यांनी? जेनेरिक एसक्यूएल एक असतं, म्हणजे काय सगळीकडे वापरलं जातं. मग तुम्ही म्हणाल तू डेटा सायन्ससाठी का, तर एसक्यूएल मधले जे टेबल आहेत ना ते डेटा सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बनवलेले टेबल असतात. म्हणजे हे एसक्यूएल, आता काही लोक जावाच्या बॅचचे पण असतील जे आता जावाचे बॅच करतायत, ठीक आहे, त्यांना DBMSचे जे लेक्चर आहेत ना तुम्हाला स्वतःला फरक कळेल, तिथले टेबल्स आणि तिथला DBMSचा म्हणजे डेटाबेस तो तुम्हाला वेगळा दिसेल, आणि इकडचं जे टेबल आहेत ना डेटाबेस आहे ते वेगळे दिसेल, इथल्या क्वेरीज पण वेगळ्या दिसेल. पण एसक्यूएल ढोबळमानाने चेंज नाही होणार, एसक्यूएल तेच असणार, फक्त आहे ना पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे डेटा सायन्सचा असणार. आय होप तुम्हाला कळत असेल. काही लोक जे फर्स्ट इयरला आहेत, नवीन आहेत ना, त्या लोकांना ह्या टर्म्स जरा जड जातील, पण मी हे का सांगतो हे पण सांगतो. बराचसा क्राऊड असा असतो त्यांना हे ऐकून घ्यायचं असतं की तू नेमकं आम्हाला शिकवणार काय. तुम्ही नोटीस करा बरं का, काही लोकांना असं वाटेल की असेच लेक्चर असणार का सगळे, तर असे लेक्चर नसतात, पण पहिलंच लेक्चर आहे, सगळ्यांना क्लिअर कळावं यासाठी मी डिटेलमध्ये गोष्टी सांगतोय, सगळ्यांना कळण्यासाठी, ठीक आहे. काही लोकांना सुरुवातीचा पार्ट थोडा बोर वाटेल की अरे यार हे का सांगत बसलाय तू, की कंटेंट काय आहे, आम्ही येणार आहोत तर आम्हाला दिसेलच ना, असं नाही. तुम्हाला आधी माहिती पाहिजे की तुम्ही काय शिकणार आहात, ठीक आहे. चला लक्ष देत आहे सगळे, बघा मी सांगायला स्टार्ट करतो. पहिलं आपलं पायथन आहे, नंतर आहे मॅथमॅटिक्स, एसक्यूएल आहे, एसक्यूएल हे डेटा सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने सगळे टेबल्स आणि डेटाबेस असणार आहेत. नंतरचं आहे मशीन लर्निंग, मशीन लर्निंग इन डिटेल असणार आहे. मी तुम्हाला सांगतोय हे जे शिकलात ना त्यानंतर तुम्ही स्वतःचे मॉडेल ट्रेन करू शकता. आता मॉडेल ट्रेनिंग म्हणजे काय वगैरे थोडक्यात शब्द ऐकला असेल. बरं ह्याच्यातले किती लोक आहेत ज्यांनी सेमिनार अटेंड केलं होतं AI मास्टर क्लास? गोटी, म्हणजे आता आपण असं बोलूया 50% लोक आहेत ज्यांनी AI मास्टर क्लास अटेंड केलेला. बरं, जे लोकांनी AI मास्टर क्लास अटेंड केला नव्हता त्यांना यूट्यूबवरती ऑलरेडी त्याचे व्हिडिओज आम्ही टाकतोय. कंप्लीट AI मास्टर क्लास यूट्यूबवरती येणार आहे, तर 4 व्हिडिओ ऑलरेडी टाकलेत, आज 5वा व्हिडिओ वगैरे जाईल. ह्या वीकमध्ये, नेक्स्ट वीकमध्ये AI मास्टर क्लासचे सगळे व्हिडिओ आलेले असेल, ते तुम्ही बघून काढा. कारण तुम्हाला जे AIची भीती, कानावर शब्द पडतात ना भारी भारी एकदम, आणि आपल्याला असं वाटतं यार कसला अवघड आहे राव, हे कसले शब्द आहेत, मला काही कळतच नाहीये, हे सगळे शब्द आहेत ना तुम्हाला डायरेक्टली समजतील फक्त एका एक्झाम्पल थ्रू. सो तुम्हाला त्या गोष्टी कळू शकतात, ठीक आहे. तर ते बघा. चला नेक्स्ट पॉईंटला जाऊया. मशीन लर्निंग म्हणजे मॉडेल ट्रेनिंग काय असतं मी पुढे बोलेनच आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट डीप लर्निंग. आता डीप लर्निंगमध्ये म्हणजे अजून डिटेलमध्ये अभ्यास करणे. डीप लर्निंग, आता बघा ना शब्दशः अर्थ घेतला की डीप लर्निंग म्हणजे काय, अजून डिटेलमध्ये म्हणजे काय, अजून छोट्या छोट्या गोष्टींवरती वर्कआउट करून आहे ना त्याच्यावरती डेटाला एकदम प्रॉपर लेवलला ट्रेन करणे. याच्यासाठी न्यूरल नेटवर्क लागतं. काय लागतं? न्यूरल नेटवर्क. म्हणून त्याचे सब पार्ट आहेत. न्यूरल नेटवर्क आहे, NLP पण ऐकलं असेल. NLP, अलेक्सा, हे सिरी, NLP एक्झाम्पल ऐकलंय. NLP तुम्ही बोलून त्याला कमांड देऊ शकता की नाही. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, इवन तुम्ही टाईप जरी केला आणि तो प्रोसेस करतोय. आपण बघा ना ChatGPTला तुम्ही मराठीवाला इंग्लिश टाईप करा ना तरी त्याला कळतंय.
याचा अर्थ ते एवढ्या मॉडेल्सवरती ना तयार केलंय. म्हणजे काय मॉडेल्स म्हणजे काय, हे ज्या लँग्वेजेस आहेत ना त्याच्या मॉडेल्सवरती तयार केलं. हे NLP झालं. नेक्स्ट पार्ट काय होता बघितलंय ना, सांगा. जेन AI होतं डायरेक्टली. जेन AI IoT एक आहे, जेन AI बोलूया. चला जेन AI यांच्या रिलेटेड पार्ट आहे. जनरेटिव्ह आहे, जे ChatGPT वगैरे आपण आता बघितलं ते सगळं जनरेटिव्ह आहे. नेक्स्ट पार्ट IoT. आता सांगतो एक गोष्ट नीट लक्ष द्या. तुम्ही IoTचा कंटेंट बघितला ना तर तुम्हाला दिसेल की बेसिक सेन्सर बोर्ड्स आहेत. रास्पबेरी पाय वगैरे ऐकले का बरं? ENTC वगैरे इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचे किती लोक आहेत तिथे? हा, तुमचा आणि बोर्डचा जवळचा संबंध आहे नाही का? आता काही लोक इथं हात वर करून बोलतील की पण बघा सर, बोर्डचा आणि माझा संबंध असला तरी कम्प्युटरचा आणि माझा जास्त संबंध नाही. कम्प्युटर सायन्सला मी नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, खरंच दुर्दैवाची गोष्ट हीच आहे, तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडच्या लोकांमुळे ना आज आम्ही कम्प्युटरची लोक आहोत. कम्प्युटरची लोक होते. हां, अख्ख्या कॉलेजमध्ये मी उलटं ऐकायचो. आज हे उलटं बोलते का आहोत माहिती आहे का? हा कम्प्युटर मुळात बनवण्यामागे जे श्रेय जातं ते सगळे जी लोक आहेत मोठी मोठी, म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज OS वगैरे सगळ्या गोष्टी, डेनिस रिची वगैरे ऐकले असेल ना. मला सांगा आता तुम्ही ना, IoTचं सिनॅरिओ मी तुम्हाला बोलत होतो आणि सगळ्या गोष्टी आता ते मधले एक्झाम्पल आहे ना, मी त्याला कंटेक्स्ट लावून तुम्हाला परत तिथे घेऊन जाणार आहे. पण लक्ष द्या. आता मला एक सगळ्यांनी सांगा की IoT मध्ये जे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडची लोक असेल, ENTC असेल, ज्यांना माहिती असेल की आपण तुम्ही बोर्ड वापरता, रास्पबेरी पायचा बोर्ड असतो, तसा आर्डुनो असतो बोर्ड. आर्डुनो आहे का? आर्डुनो. अरे लय लय गरिबी आहे. ठीक आहे, असो. ठीक आहे, आपल्या प्रोनाऊन्सिएशनचं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपल्याला मराठीवाला इंग्लिश बोललं तरी चालेल. शब्दशः घ्यायचं. जार्ने स्ट्राउस्ट्रपला मी बोलतो बजार्ने स्ट्राउस्ट्रप. जार्ने स्ट्राउस्ट्रप माहिती पाहिजे सगळ्यांना. CPPचे फाउंडर आहेत. CPP लिहिलं. CPP CPP. हां, ते काही लोक होतं. हां हां हां, मग माहिती आहे. फक्त CPP नाही माहिती सर. CPP. सी ऐकलंय? ते वालं नाही. सी प्रोग्रामिंग लँग्वेज ऐकलंय? हा. CPP म्हणजे CPP प्रोग्रामिंग लँग्वेज ऐकलंय सगळ्यांनी. हे सीचे फाउंडर डेनिस रिच आहेत आणि C++चे फाउंडर जार्ने स्ट्राउस्ट्रप किंवा यारन स्ट्राउस्ट्रप असं प्रोनाऊन्सिएशन आहे. पण स्पेलिंग बघाल ना, बी पासून स्टार्ट होतं. BJOURNE, जार्नी. मग आपल्या मराठीमधलं इंग्लिशमध्ये बजारने होतं. बजारने स्ट्राउस्ट्रप. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बोर्डवरती परत येऊया. मला सांगा आता, जे इलेक्ट्रिकल किंवा ENTC बॅकग्राऊंड आपण कन्सिडर करूया की त्यांना ते बोर्डचं माहिती असेल. ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला बोर्डचं माहिती आहे, तर तुम्हाला नक्कीच कळेल की IoT मध्ये तुम्हाला शिकण्यासारख्या खूप गोष्टी असेल, जे तुम्ही कॉलेजच्या 4 इयरमध्ये पण नाही शिकले. कारण तुम्ही म्हणाल असं काय करणार, डायरेक्ट प्रॅक्टिकल लेवलला शिकवलं जाणार. सगळे सेन्सर्स वगैरे आपण सर्व्हर्सला हिट करतो डेटा, माहिती आहे ना. सेन्सरवरनं डेटा घेणार, सर्व्हरला हिट होणार आणि तिथनं काय करणार, तुमच्या ॲपवरती किंवा दुसरं काही UI असेल त्याच्यावरती तो डेटा दिसणार, डिस्प्ले होणार. मग तुम्ही म्हणाल की सर ह्याने काय होणार आहे? तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या ज्या कार्स वगैरे आता चालल्यात, आपण बोलतो ना सगळ्या कार, टेस्ला वगैरे ऐकलं असेल आता, किंवा ADAS सिस्टम ऐकलंय? किती लोकांनी ऐकलं ADAS सिस्टम असतं गाडीमध्ये, कारमध्ये? थांबा रे, का तुम्ही का नाही हात वर करत रे? मी काय प्रश्न नाही विचारणार, सिरियसली. ADAS सिस्टम ऐकलं असेल ना? बरं हात वर करा. ADAS किती लोकांनी ऐकलंय? परत एकदा. शपथ. मुलींनो, बाईकमध्ये येणार आहे, थांबा. बाईकमध्ये आल्यावर तुम्हाला पण कळेल. स्कूटीमध्ये पण लावणार आहेत आता ते. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना, स्कूटीला आपण समोरच्याला धडकू नये म्हणून आपण आधी चाकं बाहेर काढतो. एअरप्लेन लँड होतं माहिती आहे ना, लँड होताना असे 2 चाकं आधी येतात, मग ते घासत घासत निघतात. अशी यांची ही दोन चाकं चालू असतात बरं का, अजून 2 चाकं बाहेर येतात आणि मग ब्रेक लागतो. ADAS सिस्टीम असतं ना, तुम्ही वरच बसलेत तरी ब्रेक लागलाय, मग तुम्ही तिथल्या तिथंच पडणार. कारण हळूहळू विसरून जाणार ना की ते 2 चाकं बाहेर काढायची विसरलोय. ठीक आहे, लक्षात घ्या. एक्झाम्पल पण सांगतो, चुकीचं करू नका. असं नाही की हे जे नवीन बाईक शिकतात त्यांचं पण असंच होतं. ADAS सिस्टम म्हणजे काय, तर आहे ना, ते समोरची कार आहे ना आणि आपल्या कारचा स्पीड, सिम्पल लेमॅन टर्म मध्ये सांगतो. नंतर ह्याला थोडं टेक्निकल आपण बघणारच आहोत, कारण IoT मध्ये माहिती आहे का, सेन्सर्स, तुम्हाला माहिती आहे कारमध्ये ते सेन्सर्स आहेत. ते सेन्सर्स डिटेक्ट करतात की तुमचा स्पीड, व्हेकलचा स्पीड, समोरच्या व्हेकलचा स्पीड आणि तुमच्यामधलं डिस्टन्स. जर त्याला वाटलं ना ज्या स्पीडने तुम्ही चाललाय तर तुम्ही या पुढच्या गाडीला धडकू शकता, तर आवाज येतो गाडीमध्ये आणि ते स्वतःहून ब्रेक दाबतं. अरे स्वतःहून ब्रेक दाबतं, काही लोक हे छे मी नाही बघितलं असलं. ठीक आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्ही जर कार्स बघितल्या ना, आत्ताच्या कार्स ॲडव्हान्स आहे. इव्हन मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे XUV 700 गाडी आहे आता,
तर त्याच्यामध्ये ADAS सिस्टम आहे, एवढं पॉवरफुल आहे ना भेंडी, ते पुढे जाताना लगेच पुढची गाडी लांब जरी असेल ना, पण स्पीडवरनं आधीच ते इंडिकेशन देतं आणि अजून पुढे गेलं ना त्या स्पीडने तर स्वतःहून ब्रेक दाबतं. पण अर्जंट ब्रेक पण नाही दाबत, की जेणेकरून आपण डायरेक्ट काचेच्या बाहेर, असं नाही होत. ते बरोबर सिस्टमॅटिकली त्या गोष्टी करतं आणि आवाज पण येतो. तर तुम्ही त्या गाड्यांवरती ना लक्ष द्यायचं, कार बघत जायचं. बघा कसं असतं ना, आपण बोलतो ना, काही लोक बोलतील पण माझा आणि कारचा काय संबंध? जेवढ्या कार्स तुम्ही बघाल ना, कधी ना कधी त्या कार घ्यायची इच्छा होईल. जेव्हा इच्छा होईल ना मनात, तरच ती इच्छा पूर्ण होते. काही लोक बोलतील मग मी तसं अंबानीचं घर जाऊन बघेन. इच्छा आहे सर, ऐका, इच्छेला परिश्रमाची पण जोड द्यावी लागते. नाहीतर नवले ब्रिजच्या खाली उभा राहिलाय म्हणजे वेगळ्या अर्थाने नाही म्हणत, वेगळ्या अर्थाने नाही म्हणत. नवले ब्रिजच्या खाली उभा राहिला आणि गाड्या बघतोय, हो BMW, ओ i7, ओ X5, असं. म्हणजे जर नुसतं कार्स बघितल्या पण आपल्याला जर आलंच नाही, कामच नाही केलं, परिश्रम नाही केलं, तर ते भेटणार आहे का गोष्टी आपल्याला? म्हणून एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल ना, की आधी एक महाभारतची सिरियल होती, त्याच्यामध्ये तो शकुनी मामा बोलायचा, मेरे बच्चे, आठवते का? त्याच्यामध्ये तो एक वाक्य बोलायचा की रणभूमी में युद्ध होने से पहिले मनभूमी में खेला जाता है. याचा अर्थ युद्ध हे 2 वेळा लढलं जातं, एकदा मनात आणि ऍक्च्युअल फिजिकली, म्हणजे तिथे रणभूमीवर. याचाच अर्थ सेम आहे. माणूस सक्सेसफुल आहे ना 2 वेळा होतो. एकदा ऍक्च्युअल मध्ये होतो, पण ऍक्च्युअल मध्ये सक्सेसफुल होण्याच्या आधी त्याच्या मनामध्ये ते सक्सेस दिसायला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर मग माझ्यासमोर काळा पडदा आहे, संपला विषय. कळतंय का म्हणून आपण कुठे आहे आज? पण मी तेच बोलतोय, तुम्हाला जो डिरेक्शन असतं ना, ते डिरेक्शन सापडलं ना, तर त्या डिरेक्शन मधनं आपण जाऊ शकतो. आय होप सगळ्यांना कळत असेल. मी तुम्हाला मेसेजेस हे का देतोय माहिती आहे का? काही लोकांना वाटेल की मी असं अपेक्षा केली होती, डेमो लेक्चर म्हणजे तुम्हाला काहीतरी पायथनचं शिकवशील, हे ते. जे मी शिकवणार ते तुला माहिती नाही हे मी तुला 100% सांगतो. परत एकदा, जाण्याच्या आधी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील. मी मुद्दाम वाक्य बोललोय कारण काही लोकांचे चेहरे असे आहेत की मी डेमोला आलो होतो, तर माझं म्हणणं काय माहिती का, तुम्हाला एक कळलं पाहिजे, जेव्हा लेक्चर 2.5-3 तासाचे होतात ना, तेव्हा जर मी नुसतंच शिकवत बसलो ना, तर तुमच्या लक्षात येते का, झोपतील लोक अर्धे. मग तो क्राऊड ना असा थांबला पण पाहिजे, त्याला लक्ष पण लागलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल द्यावे लागतात, रिअल टाईम एक्झाम्पल. आता तुम्हाला मी रिअल टाईम एक्झाम्पल दिलं तर तुमच्यातल्या किती कमी लोकांनी हात वर केला. ADAS सिस्टीम ही कधी जुनी टेक्नॉलॉजी आहे माहिती आहे का? असं नाही की काल आले, मागच्या वर्षी आले, खूप आधीपासून चालू झालंय रे हे. 5-6 वर्षाच्या आधीपासूनच्या गोष्टी. इव्हन टेस्ला बघा की, माणूस नसताना पण कार चालते, एवढं तरी ऐकलं असेल. ड्रायव्हरलेस कार, बरं हे तर बरं टेस्ला कंपनी किती लोकांनी ऐकले? बरं सगळ्यांनी ऐकले. त्याचा फाउंडर व्हेरी गुड, एलॉन मस्क. बघा आपल्याला बाहेरची लोक माहिती आहेत जी फेमस आहेत, ठीक आहे, असो, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, चुकीचं नाही. टेस्ला कंपनीची तुम्ही कार बघितली. आता तुम्ही मला सांगा, जर माणूसच नाहीये गाडीमध्ये चालवायला, आपण निवांत मागे बसलोय, मस्त गेम खेळतोय किंवा काहीतरी स्क्रीनवरती मूवी वगैरे बघतोय, गाडी ऑटोमॅटिकली चालू आहे, ठीक आहे. आता तुम्ही इमॅजिन करा, हीच गोष्ट इंडियामध्ये 10 वर्षापूर्वी आली असती आणि एखाद्या माणसाने शेजारच्या गाडीमध्ये बघितलं असतं आणि ड्रायव्हरच नाहीये, त्या गाडीचं काय हो ना हो, हा वर गेला असता. तो म्हणला कोकणात आलोय, म्हणजे यावा, कोकण आपलाच असो. कोकण माहिती ना, कोकण या गोष्टीसाठी जरा जास्तच फेमस आहे, ठीक आहे, ऐकलं असेल तुम्ही. ते रात्रीचं खेळ चालले, ते वेगळं गोष्ट घेऊ नका बरं का. या नावाची एक सिरियल पण यावरनच आली होती की कोकणामध्ये माहिती आहे ना असं भूत वगैरे असतात. आता एक्झाम्पल म्हणून बघा, आता दुसरं एक एक्झाम्पल घ्या. कार आहे, टेस्लाची कार आहे, तिथे ड्रायव्हरच नाही, आपण निवांत मागे बसतोय. मला सांगा, ती गाडी, त्याला डिरेक्शन, चला मान्य आपण बोलूया मॅप दिलाय त्याला, रस्त्याचा मॅप त्याला परफेक्ट माहिती आहे, रस्ता कसा चाललाय, कर्व कुठे आहे, राईट कुठे घ्यायचा, लेफ्ट कुठे घ्यायचं, सगळं माहिती आहे. पण तुम्ही मला सांगा, गाडी चालवताना आपण कितीतरी थानोसचे आई वडील बघितलेत रस्त्यावरती, असे हात करतात. थानोस माहिती आहे ना, थानोस? अरे डायरेक्ट रस्ता क्रॉस करताना आपण स्पीड मध्ये असतो, एखादा माणूस, एखादा मुलगा असा मध्ये येतो, असं करतो थांब, आणि आपण असो, आपण बोलतो अरे याडा थांबत नसतो. आम्ही थांबतच नाही, आम्ही फक्त प्रगतीच्या दिशेने चाललेलो आहोत. जोपर्यंत डेस्टिनेशन भेटत नाही तोपर्यंत थांबायचं नाहीये, असा विचार करतो. बरं ऐका, आता मला सांगा, जर समोर आलंय कोणीतरी व्यक्ती, याचा अर्थ त्याला काहीतरी डिटेक्ट झालेला असेल. मग काही लोक बोलतील सर एलॉन मस्कने काय केलं असं माहिती का, टेस्ला गाडीमध्ये कॅमेरे लावले असतील, आणि कॅमेरे लावले तर तो कॅमेऱ्यावरती असे सगळ्यांच्या गाड्या स्क्रीनवर लावून बघत असेल. कुठल्या गाडीच्या समोर कॅमेराला लगेच थांबव, बटनवर चालतंय का? एलॉन मस्क झोपत नसेल का? याचा अर्थ हे ऑटोमॅटिकली गोष्टी होत आहेत.
मग याचाच अर्थ कॅमेरा सोबत अजून काहीतरी गोष्टी अशा असेल जे डिटेक्ट करतंय की समोर कोणीतरी व्यक्ती आला, त्याला सेन्सर्स म्हणतो आपण. काय म्हणतो? सेन्सर्स. मग आता तुम्ही मला सांगा, त्या सेन्सर्स बोलला की माझी ॲक्युरेसी 50% आहे. ॲक्युरेसी सेन्सरची 100% नसते कधी, पण 99%, 98%, 95% तरी असायला पाहिजे. कारण जर बघा ना, एखादा माणूस आला, त्याला ॲक्युरेसी भारी असेल तर त्याला लगेच डिटेक्ट होईल माणूस आलाय, तो ब्रेक दाबू शकतो, म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात. अरे कळतंय का? जर तुमची कार ह्या लेवलला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असेल, सगळ्या नाही पण थोड्याफार प्रमाणात का होईना कंट्रोल करत असेल, तर त्याला ॲडास सिस्टीम म्हणतात, ॲडास म्हणतात. तर काही कारच्या मागे ॲडास असा शब्द लिहिलेला असतो. जर तुम्ही कार्स नीट बघितल्या ना, ज्या कारमध्ये ॲडास सिस्टम असते तिथे ॲडास मागे लिहिलेलं असतं. बाकीच्या गाड्या ज्या असतात त्याच्यामध्ये पण आपण बोलू शकतो की सेन्सर वगैरे आहेत डिटेक्ट करतात, पण ते कंप्लीट ॲडास सिस्टम नाहीये. ठीक आहे, कारण की ना ॲडासवाल्या गाड्या आहेत ना, ती लेन पण डिटेक्ट करतात. ते पट्टी असतात माहिती आहे, लाईन मारलेल्या असतात. तर ते आता का कोणी असं नाही ना की ज्यांना असं वाटतं की तू ना विषयाला सोडून आम्हाला सांगतोय. तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये IoT आणि रोबोटिक्सच काम करतं. हे जे सगळं चाललंय ना, इव्हन तुम्ही मला सांगा, पेट्रोलची एवढं तरी बघितलं असेल बरं का, आता नाही बोलू नका बरं का, मी आधीच सांगतोय, कारण मला असं पाहिजे की तुम्ही सगळ्यांनी हात वर करायला पाहिजे. मुलींना पण सांगतोय, या साईडला पण सांगतोय, नीट ऐका. एवढं तर नोटीस केलं असेल, आपण पेट्रोल भरतो गाडीमध्ये, तेव्हा ते ना पेट्रोलचं इंडिकेटर आपल्याला दाखवतं ना. काय करतं? डिटेक्ट करतं ते की फुल केले टाकी, एवढं आहे, पेट्रोल कमी आलंय, रिझर्व्हरवर ती गाडी आहे. आपले ते नेहमी त्याच्या खालीच असते. मग आपण मित्राला बोलतो, तुला मी नेतो पण 20चं पेट्रोल टाकायला लागेल. मित्र बोलतो चालतंय की. ठीक आहे, आता 20चं पेट्रोल कमी पडतं खरं तर बघायला गेलं तर. मग आधी माहिती आहे ना, पोरं तेच करायचे, ती ट्रिपल सीट जायचे आणि त्याच्यातल्या एकाच्याच खिशात पैसे असायचे. कधी कधी असायचे तिघांकडे पण नाही, मग तिघं धक्का मारताना आपल्याला दिसायचे. हे माहिती असेल ना. बघा मग ऐका, मला सांगा, जर गाडीमध्ये पेट्रोल टाकलंय, पण कारमध्ये बघा, कारच्या टाकी जास्त असतात, 40 लिटर वगैरे पण तुम्ही बघितलेलं असेल. कारच्या टाकी, पेट्रोलच्या टाकी, डिझेलची टाकी. तर कार पेट्रोल टाकलं तर तुम्हाला ना इंडिकेटर दाखवलं जातं, समोर आहे ना डिस्प्ले असतो, त्याच्यामध्ये दिसतं की तुमचं एवढं फ्युएल आहे, एवढ्या किलोमीटरपर्यंत गाडी जाऊ शकते जर ती ह्या ॲव्हरेजने गाडी चालली. हे किती लोकांनी नोटीस केलंय? आधीच मी सांगितलं होतं सगळ्यांच्या हात वर आले पाहिजेत, कारण सगळ्यांनी ही एकदा तरी गोष्ट होईल. आता मला सांगा बरं, तुम्ही मला सांगा, गाडीत ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केले त्यांनी गाडीच्या त्या टाकीमध्ये एक माणूस बसवलाय का आत असा, जो चेक करतोय, अच्छा ह्या लाईनपर्यंत आले पेट्रोल म्हणजे हा 400 किलोमीटर जाईल, असं असतं का? याचा अर्थ त्यांनी तिथं काय लावलंय? सेन्सर लावलाय. आणि म्हणून तुम्ही बघा ना, त्या सेन्सरमधली ॲक्युरेसी लेवल जरी भारी असेल असं आपण म्हटलं तरी तुम्ही बघा ना, चढावर गाडी गेली ना तर ती पेट्रोलची टाकी पण थोडी क्रॉस होते, तर ते इंडिकेटरमध्ये तिथे डिस्प्लेवरती वेगळे आकडे दिसतात तुम्हाला. अरे नोटीस केलं असेल ना एवढं तरी. मग मला सांगा, याचाच अर्थ इथे सेन्सर काम करतात. मग आता ह्या सेन्सर्सला डिस्प्लेवरती नाही केला, मला सेन्सर्सने बोलला की मी तुला तुझ्या मोबाईलवरती मेसेज पाठवतो, तुझ्या गाडीमध्ये एवढ्या टाकीमध्ये पेट्रोल आहे, हा तुला मी मेसेज केलाय. तुम्ही मला सांगा, तुम्ही गाडी चालवणार की मेसेज वाचत बसणार? प्रत्येक 5-5 मिनिटांनी आलेला मेसेज वाचत बसणार का? अच्छा आता एवढं पेट्रोल राहिलं, एका तासाने वाचलं, अरे एवढं पेट्रोल राहिलं. त्यापेक्षा मला डिस्प्ले झालं तर मला बरं राहील, मी गाडी चालवताना डिस्प्लेकडे लक्ष देऊ शकतो की मला अरे आता पेट्रोल पंप जवळ कुठे आहे हे तुम्ही नोटीस केलेलं असेल. मित्रांनो, एक्झॅक्टली सेम गोष्ट आपण पण करणार आहोत. IoT मध्ये आपण जे सेन्सर्स आपल्याला काहीतरी सांगणार आहेत ना, ते सेन्सर्स आपल्या सर्व्हरवरती डेटा पाठवतील. आता सर्व्हर काय असतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पुढे तुम्हाला क्लिअर होतील. सर्व्हरला डेटा गेला, मग ह्यानंतर तो डिस्प्ले व्हायला पाहिजे ना. मग तो डिस्प्ले करण्यासाठी आपण एखादा डिस्प्ले घेऊया, किंवा आपल्या फोनवरती डिस्प्ले होईल, किंवा तुमचा UI असो, वेबसाईट असेल त्याच्यावर डिस्प्ले कराल, किंवा बॅकएंडच्या साईडला तुम्ही डेटा पाठवू शकाल. मग कळतंय? मग आम्ही आधी फक्त IoT शिकवायचाच प्लॅन केलेला की आपल्या लोकांना IoT चांगलं जमलं पाहिजे, कारण आता कार्स वगैरे या येतात. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीट ऐका, चुकीचं घेऊ नका. देशप्रेम माझ्यामध्ये सुद्धा आहे बरं का, चुकीचं घेऊ नका, मी परत सांगतोय. पण चायना आणि आपण 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला, 1960 पर्यंत इंडिया आणि चायना सेम कंडिशनमध्ये होते, सेम लेवलला, सेम. आज जेवढी पण लोक चायनामध्ये जात आहेत ना, का त्यांना देशप्रेम नाही का, त्यांना इंडिया नाही का आवडत आहे, ते बाहेर फिरायला जात आहेत ना, पण त्यांचे डोळे उघडतात आणि ती लोक डायरेक्टली सांगतायत की चायना हे भारतापेक्षा 100 वर्ष पुढे. चायना लई लांब गेला इंडियापासून, कारण चायनातली गावं पण एवढ्या लेवलला डेव्हलप झालेत ना की डेंजर आहे. तुम्ही बघा ना, आपण कोरोना व्हायरसचं एक्झाम्पल घेतो, माहिती आहे ना, वुहान नावाचं शहर,
ऐकलं असेल ना, तिथनं कोरोना व्हायरसचा तो व्हायरस क्रिएट झाला आणि आपण बोललो की अख्ख्या जगभर स्प्रेड झाला आणि जगातली एवढी एवढी लोक, म्हणजे आपण बघितलं कोरोनाची स्थिती आपल्याला नको आठवावीशी पण वाटत नाही. आपण जवळच्या खूप लोकांना गमावलंय त्या सिनारिओमध्ये. ठीक आहे, मला असं वाटतं की बघा ना, चायनाने ही गोष्ट केली, आपण चायनाला नावं पण ठेवली, पण मी काय बोलतोय, बाकी गोष्टी आपण का नाही नोटीस करत? टेक्नॉलॉजी, सगळ्या गोष्टी काय लेवलला गेल्यात. इव्हन तुम्हाला माहिती आहे का, चायनाच्या इलेक्ट्रिकल मार्केटमधल्या ज्या कार्स आहेत ना, त्याच्यामध्ये BYD नावाची एक कार आहे. किती लोकांनी ऐकलंय BYD कंपनी? पाहिले तुम्ही पण बघितलं मुलींनो? व्हेरी गुड. चला, ज्या मुलींनी बघितलं व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण मी परत सांगतोय, रस्त्याने इथं जाताय ना, इकडे तिकडे बघण्यापेक्षा सगळ्यांसाठी सांगतोय, तुम्हाला पण, आपण 360 अँगलमध्ये फिरून पोरी बघतो. सिरियसली चुकीचं घेऊ नका, पण मला कसं वाटतंय, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत ना, त्या पण आपल्याला 360 अँगलमध्ये फिरून बघता आल्या पाहिजेत. यासाठी मी एक्झाम्पल देतोय. सेम तुमच्या बाजूला पण सांगतो, आपण नुसतं शिकतोय. अरे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही इंजिनियर आहात. इंजिनियर म्हणजे तुम्ही उद्याचे असे लोक आहात ना, जे इंडियामध्ये काहीतरी चेंज करतील. तुम्हाला असं नाही का वाटत? तुम्हाला प्रेम कुठे आहे मग भारताबद्दल? तुम्ही मला सांगा बरं. तुम्ही ऐकलं असेल, ट्रम्प आपल्यावरती किती ना किती निर्बंध लादतच चाललाय. अमेरिका लादतंय की नाही निर्बंध? आपल्याकडे फक्त रील काय होत्या, अमेरिका काय आता कोण आहे तू, हे रील बनतात, व्हायरल पण होतात बरं का. अरे पण मी काय म्हणतोय, रील व्हायरल होऊन हसण्यापर्यंत ठीक आहे, पण खरंच अमेरिकेची बरोबरी आज आपण करू शकतोय का? नाही करू शकत. जे मोदीजी सारखे सारखे बोलत असतात ना, की ना अरे आपल्याकडे मेक इन इंडिया करूया, इंडियामध्ये प्रोडक्ट बनले पाहिजे, तुम्हाला काय वाटते ते काय म्हाताऱ्या माणसांकडनं एक्सपेक्ट करतायत गोष्टी? ते यूथकडनं एक्सपेक्ट करतायत. त्यांचं काय म्हणणं माहिती आहे का, की जर आपले यूथ भारी शिकले ना, तर ते स्वतःचे प्रोडक्ट बनवू शकतात. का नाही? आपल्या देशातली लोक बाहेरच्या टॉप टॉप कंपन्याला रिप्रेझेंट करताना तुम्हाला दिसत असेल, सुंदर पिचाई, सत्या नडेला, ऐकले असतील की नाही लोक? मी काय म्हणतोय, हे बाहेर का गेले असतील? कारण इंडियामध्ये आपल्याकडे बोलतात की आपल्याकडे आहे ना, काम करण्यासाठी जे एन्व्हायरमेंट पाहिजे ते नाहीये. पण मला कसं वाटतंय, सगळ्या देशांनी जर हे कारण दिलं असतं ना, तर आज चायनामधले भारी भारी लोक अमेरिकेत दिसले असते. पण ती लोक त्यांच्याच देशात, त्यांनी ते वातावरण स्वतः तयार करायचा विचार केला आणि त्यांनी तिथनं डेव्हलप झाले. मी काय म्हणतोय, आपण पण डेव्हलप होऊ शकतो. आणि मी भारी गोष्ट सांगतोय, रोबोटिक्सच्या बाबतीतच मी मुद्दाम चायनाचं एक्झाम्पल का दिलं ते पण लक्षात घ्या. काही लोकांना वाटेल, मी 10 वेळा सांगतोय, माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना माहिती असतं, मी जी गोष्ट बोलतो ना, त्याला कुठे ना कुठे कंटेक्स्ट असतो. आता मी हे का सांगितलं ते पण सांगतो. चायनामधले मी बरेचसे व्हिडिओ बघतो. तुम्हाला मी नाव पण सांगतो, त्या युट्यूबरचं नाव आहे निरंजन चायना. ह्या नावाचा एक युट्यूबर आहे. तुम्ही त्याचं युट्यूब चॅनल बघा. तो चायनामध्येच राहतोय, कितीतरी वर्ष झाले. पुन्हा अजून एक इंस्टाग्रामवर एक पेज आहे, सुप्रन चायना नावाचा एक माणूस आहे. इंडियन माणूस आहे. तो चायनामध्येच राहतो. चायनामधले बिझनेस वगैरे रिलेटेड गोष्टी सांगत असतो. तुम्ही त्याला पण बघू शकता, फॉलो करू शकता. फॉलो का करा माहिती आहे का? माझं काय म्हणणं आहे, चायनाला फॉलो करण्याच्या मागे काय रिझन आहे? तो माणूस इंडियनच आहे, पण तो ना हिंदीमध्ये सगळं सांगतो. चायनाचे रस्ते कसे आहेत, चायनामध्ये काय डेव्हलपमेंट झाले. तुम्हाला भारी गोष्ट सांगतो, चायनामध्ये आता 5 स्टार हॉटेल्समध्ये वेटर नसतात, रोबोट्स असतात. जेव्हा आपण कॉल करतो, आपण कुठल्या तरी हॉटेलला राहायला गेलो, आपण कॉल करतो, मला टॉवेल पाहिजे, मला ही गोष्ट पाहिजे, तर आपल्याला अटेंड करायला त्यांची टीम असते, बरोबर की नाही? एक व्यक्ती कोणीतरी टॉवेल वगैरे असं, हॅलो सर. मूवीजमध्ये तरी बघितलं असेल, ते पाण्याची बॉटल किंवा काहीतरी घेऊन येतात. चायनामध्ये ह्या गोष्टी करायला रोबोट आहेत. माझं काय म्हणणं आहे, काही लोक बोलतील, पण सर रोबोट चुकून दुसऱ्या दरवाजा ठोकवला आणि त्याच्यात काहीतरी चालू आहे दरवाजाच्या आतमध्ये आणि त्याने दरवाजा ठोकला. अरे जरा जरा डोकं लावा ना. माझं काय म्हणणं आहे, याचाच अर्थ रोबोट हे प्री ट्रेंड आहेत. प्री ट्रेंड आहेत याचाच अर्थ ते मशीन लर्निंग करतायत. त्यांना त्या डेटासाठी ट्रेन केलं गेलंय. अरे कळतंय का? कंटेक्स्ट समजून घ्या. मग तुम्हाला नाही का असं वाटत रे, हा खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर रोबोट वगैरे बनवणे, आहे की नाही? जर आपल्याकडचा रोबोट, आपण त्याला एक माहिती दिली, चला आपण नाही त्याला वस्तू घेऊन कुठेतरी पाठवू शकतो, पण आपण जर ह्या बॅचमध्ये ह्या गोष्टी शिकलो ना, काय की आपला एक रोबोट आहे, तो डिटेक्ट करतोय. मी त्याला सांगतो, इथल्या वस्तूंपैकी ही गोष्ट, या 10 वस्तूंपैकी ही गोष्ट कुठली आहे ती ओळखून आण आणि मला सांग ती कुठली गोष्ट आहे. याचा अर्थ तो रोबोट पण ट्रेन होतोय. त्याला ऑलरेडी आपण त्या गोष्टी दाखवल्या. समजा आपण इथे 5-6 गोष्टी ठेवल्या, लॅपटॉप पण ठेवला आणि आपण आपल्या रोबोटला बोललो की जा आणि तो लॅपटॉप बघ, तिथे लॅपटॉप कुठे आहे ह्याच्यातला मला सांग, की तो पॉईंट लॅपटॉप आहे. म्हणजे 4-5 गोष्टी ठेवल्यात, इंडेक्स नंबर दिला 1 2 3 4 5, तर त्याने मला सांगितलं तिसऱ्या इंडेक्सला लॅपटॉप आहे. हे जर त्याने मला सांगितलं, याचा अर्थ तो रोबोट जाऊन इतर गोष्टी पण बघत होता, पण त्याला लॅपटॉप कळला, कारण मी त्याला लॅपटॉपच्या इमेजेस दिल्या होत्या आणि सांगितलं होतं अशी गोष्ट जर दिसली याला काय बोलतात, लॅपटॉप बोलतात. अशा गोष्टी त्याला फीड करण्याआधीच यालाच मशीन लर्निंग असं म्हणतात, यालाच मॉडेल ट्रेनिंग असं म्हणतात. अरे कळतंय का? मग मला सांगा,
परत एकदा सगळ्यांनी लक्ष द्या, मी काय सांगतोय त्याच्याकडे. नवीन लोकांना असं होऊ शकतं, भरकटायला वाटू शकतं, पण लक्ष द्या प्लीज. बोलतोय, फोन वगैरे काढू नका. 2 तासाचंच लेक्चर आहे आजचं, ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगायच्या. सेमिनार होतं ते 3 तासाचं होतं, पण लेक्चर 2-2 तासाचेच असणार आहे तिथनं पुढे, ठीक आहे. लक्ष द्या काय सांगतोय, नीट लक्ष द्या. मला सांगा, आता जर रोबोट आहे एखादा, आपण जर ह्या बॅचला आम्ही IoT शिकवणार होतो, पण IoTचे जे बोर्ड आहेत ते इकडे तिकडे फिरू नाही शकत. त्याऐवजी त्याला व्हील्स लावले आपण. व्हील्स लावले तर काही लोक बोलतील सर व्हील्स लावले तर ती गाडी होते. प्रत्येक गाडी हे आपण असं बोलतो ना, व्हील्स आहेत म्हणून गाडीच नसते, तर तो एक रोबोटिक्सचा एक सब पार्ट आहे. आपण बोलतो ना मूवेबल ऑब्जेक्ट आहे. काय आहे? मूवेबल ऑब्जेक्ट. मग मला सांगा, आपण रोबोट घेतला, त्याला काही गोष्टींसाठी ट्रेन केला आणि आपण तशा गोष्टी केल्या ना तर ते भारी होऊ शकतं. म्हणूनच आम्ही एक प्लॅन केला. ऑलरेडी आमच्या बॅचला शक्यतो 15-1 लीडर्स असतात आणि आमची 6 लोक मिळून 20 लोक बॅच पूर्ण हँडल करतात. त्याला आम्ही मेंटर म्हणतो आणि टीम लीड्स असं म्हणतो. ते हेल्प करतात तुमचा प्रोजेक्ट करून द्यायला, सगळं करून द्यायला. ते कोड टाईप नाही करत तुमचा. तुम्ही जिथं एरर येतील ना ते त्यांना विचारू शकता, ते तुम्हाला सांगतात. म्हणूनच आहे ना 750 काय तुम्हाला माहिती आहे का, मागच्या जावाच्या बॅचला टोटल व्हर्च्युअल आणि हे मिळून 1300+ लोक होती. 1300+. तुम्ही इमॅजिन करा, एवढी लोक असताना पण आम्ही सक्सेसफुली हँडल करतो एवढ्या गोष्टी. का तर आमचं ते सिस्टमॅटिक डिझाईन आहे म्हणून. हायरार्की असेच आम्ही मेंटेन केलेले आहे. या लेवलला कोण, या लेवलला कोण, असं सगळं. मग ह्या बॅचला आम्ही ना ऑलरेडी 15 मिनिटाचा विचार केला होता, पण सरांशी मी डिस्कस केल्यानंतर आहे ना आम्ही काय विचार केला, सर रोबोटिक्स आपण देऊ शकतो ना, कारण ज्यांना IoTचं कळतंय त्यांना रोबोटिक्स आरामात कळू शकतं. सेन्सर वगैरे सिनारिओ तेच आहे, फक्त मॉडेल ट्रेनिंगवरती जास्त भर द्यावा लागतो. मग म्हटलं मशीन लर्निंग ते शिकताना मॉडेल ट्रेनिंग करणारच आहेत ना, मग IoT आपण काय करूया, IoT बरोबर रोबोटिक्स पण देऊया. म्हणून आम्ही मेंटरचा अकाउंट डायरेक्ट 40वर नेला. आता तुम्ही म्हणाल 25 लोक का वाढवले ते सांगतो. जेव्हा तुम्ही रोबोटिक्स रिलेटेड काही पण करताना तुम्हाला जेव्हा येणार खूप प्रॉब्लेम येणार म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की हे डिटेक्ट कसं करताय, किंवा तुम्हाला जे पाहिजे होतं एक्सपेक्टेड आउटपुट, म्हणजे एक्सपेक्टेड आउटपुट न येणे ह्यालाच थोडक्यात आपण एक्सेप्शन म्हणू शकतो किंवा एरर म्हणू शकतो. मी इथून रोबोट पाठवला आणि मी रोबोटला सांगितलं तिथं जर माणूस कोणी उभा असेल ना तर त्याला टच करू नये. तो गेला आणि भिंतीला टच करून रिटर्न आला. याचा अर्थ मॉडेल ट्रेनिंगमध्ये काहीतरी गडबड झाले किंवा रोबोट मॅल फंक्शनिंग करतोय. बरं, मॅल फंक्शनिंग पासून रोबोट भंजाळल्यासारखा करतोय, सदीर बधीर झालाय. हे एक मिनिट, हे शब्द तर कळतात ना. मॅल फंक्शनिंगचाच अर्थ हा होतो की जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे किंवा जे आपल्याला एरर नाही यायला पाहिजे असं वाटतं त्याच एरर तो आपल्याला फेकतो, याचा अर्थ मॅल फंक्शनिंग करतोय. मग आता तुम्ही म्हणाल मस्त तुम्ही हे मॅनेज कसं करणार. आम्ही ऑलरेडी असे 40 लोक काढलेले आहेत ज्यांना आधीच 2 महिने ट्रेनिंग दिलं जाणार आहे. म्हणजे काय, 15 लोक तर आमचे होतेच ज्यांना ट्रेनिंग दिली जाणार होती. 40 लोक असे आहेत जेव्हा तुमचं पायथन, मशीन लर्निंग, मॅथमॅटिक्स, SQL होतंय ना तोपर्यंत हे 40 लोक ऑलरेडी ट्रेंड असतील, कम्प्लिटली ट्रेंड. त्यांना सकाळच्या सेशनमध्ये 3-3 तासांचे त्यांना लेक्चर्स आहेत. 2 महिने हे कंटिन्युअसली त्यांना गोष्टी चालणार आहे. ते कॉलेजचे स्टुडंट आहेत, तुमच्याच कॉलेजचे, फक्त ते आपले जुने स्टुडंट आहेत. त्यातले आम्ही 40 लोक काही सिलेक्ट केलेत. आम्ही विचार केला की ह्यांना आपण घेऊन आहे ना, ह्यांना आधी हे शिकूया. मग त्यांना 2 महिने शिकवल्यानंतर त्यांना आधी बनवायला सांगणार की हे तुम्ही करून दाखवा आम्हाला. त्यानंतर ते तुमच्या ग्रुपचे लीडर्स असणार. मग 40 लोक ह्या बॅचला, ऑफलाईन बॅचला 750 लोक बसतात, लक्षात घ्या. पण आहे ना तुम्हाला माहिती आहे का, बॅचमध्ये जेव्हा शिकवलं जातं त्यानंतर सगळीच्या सगळी लोक सुपर एक्सच्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी पण सांगतो, मागच्या वेळेस 1300 पैकी 853 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं सुपर एक्समध्ये. मागच्या सुपर एक्सला, मागचं सुपर एक्स जावाचं सुपर एक्स झालं. बरं, सुपर एक्स किती लोकांना माहिती आहे, हा शब्द काय आहे, हात वर करा. हां, ऑलरेडी माहिती आहे. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. जेव्हा आम्ही शिकवतो, आता एक नीट आहे का काय सांगतोय, समजा मी बॅचला शिकवतो. या बॅचमध्ये टोटल आपल्याकडे 8 मॉड्यूल आहेत. किती मॉड्यूल आहेत? 8. त्याच्यातले मेन पकडूया का आपण. मॅथमॅटिक्स, SQL सोडून देऊया, ठीक आहे. चला मेन बोला कुठले. पायथन, मशीन लर्निंग, डीप लर्निंग. डीप लर्निंगचा एक पार्ट आहे ना NN, त्याच्या आतमध्येच येतं, पण NLP आपण वेगळं कन्सिडर करूया. NLP, जेन AI आणि IoT अँड रोबोटिक्स. आता IoT अँड रोबोटिक्स हा 6वा पार्ट आहे असं मी कन्सिडर करतो. प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या मी काय बोलतोय. आता तुम्ही मला सांगा, हे जर 6 पार्ट आपण कन्सिडर केले तर ह्या 6 पार्टमध्ये प्रोजेक्ट बनवायला स्कोप भरपूर आहे. एक स्कोप कुठे आहे ते पण सांगतो तुम्हाला. अख्खं मशीन लर्निंग वगैरे आपण शिकलो, डेटा सायन्स शिकलो, जेन AI शिकलो, तर आपण AIचा वापर करून आपण एखादा प्रोजेक्ट बनवू शकतो. त्याच्यामध्ये आपण मॉडेल ट्रेनिंग पण करू शकतो. हा एक प्रोजेक्ट झाला. आणि दुसरी एक बाजू आहे, IoT आणि रोबोटिक्स शिकून आपण अजून एक प्रोजेक्ट करू शकतो, कारण ते प्रोजेक्ट हार्डवेअरच्या पार्टमध्ये जातात. आणि मी परत एकदा सांगतोय, भारी गोष्ट, कोर गोष्टींना आता परत एकदा डिमांड यायला लागलं.
कोरवाल्या गोष्टी. मागे सगळे कम्प्युटरला उड्या मारत होते, आता परत कोरच्या साईडला चाललेत, कारण तुम्हाला माहिती आहे ना इनोव्हेशन सगळं कोरच्या बाजूला व्हायला लागलं. आणि म्हणूनच कम्प्युटर सायन्सवाल्यांना बघा की घरी बसवायला लागले. आता तुम्ही नोटीस करताय का, तुम्हाला ते नाही दिसत असेल गुगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे प्लेस झाले, लिंक्डइनला खूप असे मेसेजेस येतात किंवा लिंक्डइनला अशा पोस्ट पडत आहेत, नाही दिसत आहे का, तर त्यांच्या ओपनिंग बऱ्यापैकी फ्रीज आहेत. फ्रीज म्हणजे कळते ना, ते जास्त लोक हायर करत नाहीयेत, उलट असलेल्या लोकांना सांगतात AI शिक नाही तर तुला काढून टाकेन. आणि तुम्ही हा सिनारिओ मी परत एकदा सांगतो, तुमचे बहीण भाऊ ज्या ज्या फील्डमध्ये आहेत त्यांना फक्त विचारा तुमच्या कंपनीमध्ये असा काही सिनारिओ चालू आहे का, त्यांचा आन्सर येसच असेल. कारण आपले जुने स्टुडंट आहे ना, त्यांच्या सगळ्यांचे मेसेज सेम आहेत. सगळ्यांचे मी का बोलतोय माहिती आहे का, ऑलमोस्ट मला 50% लोकांचे हेच गोष्टी येतात, सर प्लीज ही बॅच ऑनलाईन पण ठेवा आमच्यासाठी, कारण आम्ही कंपनीमध्ये आहोत आणि आम्हाला हे शिकायला सांगितलंय. मग मी म्हटलं अरे तुम्हाला 3-4 वर्ष एक्सपिरियन्स, काय काय तर 7 वर्ष एक्सपिरियन्स झाला, म्हणजे माझे पहिल्या बॅचचे स्टुडंट आहेत ते काय बोलतात, पण सर आम्हाला माहिती आहे ना, आम्ही शिकणं आणि तुम्ही सांगणं याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण त्यांना माहिती की मी डिटेलमध्ये शिकवतो. आज ते 7 वर्ष काम करून पण मला लक्षात ठेवलंय का, कारण की ते इथे डिटेलमध्ये शिकले होते, त्यांना माहिती आहे बाकी लोकांपेक्षा ते कंपनीमध्ये पण पुढे होते. मी परत एकदा सांगतोय, तुम्हाला असं वाटेल तुझाच क्लास आहे तू काही बोलत जाशील, पण मी 10 वेळा एकच गोष्ट सांगेन, ज्या गोष्टी ट्रेंडला असतात ना याची दूरदृष्टी मला आहे. पुढे काय येणार हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. रादर इथे फ्लटरच्या बॅचचे किती लोक बसलेत हे तुम्ही मला हात वर कराल. तुम्ही आत्ताच्या फ्लटरच्या बॅचचे आहात किंवा मागच्या फ्लटरच्या बॅचचे असाल. तुम्हाला आठवत असेल मी फ्लटरच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की 2026 एंडला 80% ॲप AIचे ॲप असतील. बोललो होतो, आठवतंय का तुम्हाला? मी कशाच्या बेसिसवरती हे बोललो होतो ते पण तुम्हाला माहिती असेल, कारण AI नुकताच गोष्टी येऊन आल्या होत्या, म्हणजे येत होता असं थोडक्यात म्हणूया, जास्त बूम नव्हतं झालं. पण मी ह्यांना आधीच सांगितलं. मग ह्यांना आधीच सांगितलं ना, ह्या लोकांना कळत होतं की मास्तर बोलते म्हणजे खरं असेल. पण मी तुम्हाला सांगू का, माझे पण काही पॉईंट खोटे ठरले. काय माहिती आहे का, मी 2026 एंड म्हणत होतो, 2025 एंडलाच 80% ॲप AIचे असणार आहेत. रादर तुम्ही बघा ना, कुठलं पण ॲप तुम्ही उघडा आता आणि तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये AIची गोष्ट असेल. आत्ता बेसिक AI असिस्टंट आहे, पण पुढे सगळा डेटा मॉडेल ट्रेन करून त्यांचं कंप्लीट ॲपच AIचा ॲप असणार आहे. मॉडेल ट्रेनिंग म्हणजे त्यांचा युजर कसा आहे यावरनं. आय होप कळत असेल. मग आता येऊया परत एकदा आपल्या पार्टवरती. सगळ्यांनी लक्ष देत आहे का? IoT आणि रोबोटिक्स रिलेटेड मी तुम्हाला काही गोष्टी सांगत होतो. मग आम्ही काय केलंय, 40 लोक आता ट्रेन करणार. 40 लोक कशासाठी, तर ते तुम्हाला हेल्प करायला राहिल्या पाहिजेत म्हणून. पण एक गोष्ट मी आत्ताच अनाऊन्स करतोय, परत एकदा ऐका. जे लोक फक्त ऑफलाईन बॅचला आहेत त्यांनाच ते IoTची बॅच आहे बरं का. हे मी ऑलरेडी जुन्या लोकांना हे माहीत आहे. असं का, ऑनलाईनला व्हर्च्युअलला शिकणारे किंवा ऑनलाईन शिकणाऱ्या लोकांना IoTची बॅचचा कोर्सच नाही आहे त्यांना. त्यांना बाकीचे सगळे मॉडेल आहेत, पण जे 6वं मॉडेल आत्ता जे मेन मॉडेलपैकी बोललो ना आपण, IoT अँड रोबोटिक्स, हे मॉडेल त्या लोकांना नाही आहे. कोणाला नाही आहे? ऑनलाईनवाला. आता तुम्ही म्हणा असं का सर, असा भेदभाव का? मी ऑनलाईन बॅच व्हर्च्युअल बॅच घेऊ शकलो असतो. तुम्ही व्हर्च्युअल बॅच घ्या, ऑनलाईन बॅच घ्या, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, IoT आणि रोबोटिक्सला कंपल्सरी तुम्हाला ऑफलाईन अटेंडन्स द्यावी लागते. का? कारण तुम्ही जे काही चुकणार ना तिथे तुम्हाला सांगायला लोक असतील. तुम्ही ऑनलाईनला घरी काय कुठे पण वायर लावाल, कुठूनही धूर निघेल. आम्ही कुठला धूर समजत बसू तुमचा? काहीकांना बघूनच धूर निघेल, कुठनं कानातनं बिनातनं आपण बोलतो ना असं धूर निघाला, याचा अर्थ काय आम्हाला कळणार आहे का रे? आणि त्यांना असिस्ट करायला कोणी नसणार आहे, त्यामुळे आम्ही त्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन शिकू शकता, कारण की कसं आहे माहिती आहे का, त्या गोष्टी थेरॉटिकल आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहे, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार. पण IoTची गोष्ट इथे फक्त या लोकांना आहे. आता मी तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो, मला सांगा, पायथन सोडून बाकीची गोष्टी बोला बरं. आता मशीन लर्निंग, पुढे काय सांगितलं? डीप लर्निंग. त्याच्यानंतर डीप लर्निंगमध्ये NN आहे, पण आपण NLP वेगळं ठेवतोय, कारण NLP वरती आपण वेगवेगळे प्रोजेक्ट करणार आहोत. 9 प्रोजेक्ट आहेत या बॅचमध्ये, टोटल 9 प्रोजेक्ट. मग ऑनलाईनच्या बॅचला 8 प्रोजेक्ट आहेत, ठीक आहे. ऑफलाईनच्या बॅचला 9 प्रोजेक्ट आहेत. का? तर एक प्रोजेक्ट IoTचा एक्स्ट्रा आहे. आता काही लोक बोलते IoTचा एकच प्रोजेक्ट सांगणार का? तसं बघायला गेलं ना, प्रोजेक्ट म्हणायला गेलं ना, तर IoTच्या बॅचमध्ये टोटल 13 प्रोजेक्ट आहेत, पण 12 आहेत ना डेमो आहेत रे, छोटे छोटे. म्हणजे बोलतो ना आपण स्टार्टिंगचा डेमो, त्याच्यावरती विचार करून पुढचा डेमो, त्याच्यावर विचार करून, असे 12 डेमोज आहेत. आणि 13वा डेमो हा मेन असणार आहे. मेन म्हणजे मोठा डेमो असणार आहे. तुम्हाला दिसेल की आम्ही इथं काहीतरी दाखवतोय. हे अरे कळतंय का काय बोलतोय? ठीक आहे, मग ऐका. पायथन सोडून द्या, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP, कळतंय? पुढे जेन AI, IoT आणि रोबोटिक्स, असे 5 झाले. तुम्हाला माहिती आहे या 5ही गोष्टींमध्ये पाय रोवून उभा असलेला एकच माणूस आहे, पायथन. तुम्हाला माहिती आहे डेटा सायन्स हे जावातनं पण करता येतं. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, लायब्ररी सेट तेवढा मोठा नाही आहे जेवढा पायथनचा रिच लायब्ररी सेट आहे. म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
पायथन चूज करण्यामागे काहीतरी विचार केलेला असेल. AI चे जेवढे पण आपण ChatGPT पासून सगळे बघतोय ना, त्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या इंटरनली काय आहे? पायथनच आहे. पायथनच पाय रोवून बसलोय आणि म्हणूनच ह्या वेळेसचा पायथनचा कोर्स तुम्ही आवर्जून बघा. कंटेंट काय आहे, मागच्या वर्षीचा पायथनचा कोर्स तुम्ही आवर्जून बघा, मागच्या वेळेस घेतलेला त्याच्यामध्ये आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला फरक दिसेल. कारण हा कोर्स या 5ही मॉडेलला विचार करून डिझाईन केलेला आहे. म्हणजे ह्या पायथनमध्ये अशा गोष्टी शिकवल्या जाणार ह्या 5ही मॉडेलला लागणार आहेत. म्हणजे तुम्ही अशा लेवलचं पायथन शिकतोय, आपण असं बोलू शकतो ना इंडस्ट्री लेवलचं पायथन आपण शिकतोय याच्यामध्ये. मग आपण एक काम करूया, हे सगळं बडबड झाल्यानंतर आय होप तुम्हाला आयडिया आली असेल की कोर्सचं स्ट्रक्चर काय आहे. ठीक आहे, कोर्स स्ट्रक्चर काय. मग चला तर आपण सुरू करूया का आजच्या लेक्चरला. स्टार्ट करूया. चला सुरू करूया. कशापासून सुरुवात करावी लागेल? पायथनपासून. ठीक आहे, चला सुरू करूया. लक्ष द्या सगळ्यांनी, मी काय बोलतोय ना त्याचे फक्त आन्सर्स द्या. प्रामाणिकपणे हात वर करायचा. एक गोष्ट सांगताना बघा, एक गोष्ट मी आधी क्लिअर करतो. हे सगळे मॉडेल आहेत ना, याच्यामध्ये जावा पण चालू शकला असतं, दुसरी लँग्वेज पण चालू शकली असते, CCPP पण चालू शकला असतं. कारण पायथन इंटरनली CCPPच कॉल करतं. पायथन इंटरनली CCPP कॉल करतात. आता काही लोक परत ह्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेऊ शकतात. ते लोक बोलतील हा असं कसं काय, आम्ही तर ऐकलं पायथन CCPP पेक्षा फास्ट आहे. परत एकदा सांगतो, पायथन कुठल्याही सिनारिओमध्ये CCPP बीट करू शकत नाहीये, हे लक्षात घ्या. काही सिनारिओ असे आहेत जिथं पायथनचाच वापर करते, तिथं CCPP पेक्षा ऑब्व्हियसली फास्ट असणार आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही इंडेक्स बघितले ना गोष्टींचे, तर CCPP ह्या नेटिव्ह लँग्वेज आहे आणि CCPP पेक्षा फास्ट परफॉर्मन्स यापैकी कोणाचाच नाहीये. ना जावा आहे ना पायथन आहे. पायथन ही CCPP पेक्षा स्लो असलेली लँग्वेज आहे. मग तुम्ही म्हणाल मग पायथन का चूज केली? पायथन चूज करण्याचं पहिलं कारण हेच आहे, पायथन ही सगळ्यात सोपी लँग्वेज आहे. सी मध्ये तुम्हाला 4-5 लाईनचा कोड, जावामध्ये 4-5 लाईनचा कोड, CCPP मध्ये 4-5 लाईनचा कोड, एवढं लिहिल्यानंतर हॅलो वर्ल्ड प्रिंट होतं. पायथन म्हणतं प्रिंट म्हण, मी प्रिंट करून देतो. पायथन म्हणतं, त्यानंतर आपण पायथन लावतो, अरे माझ चुकून सेमीकोलन राहिला. ते बोलते काय टेन्शन घेतो, मी आहे की, नको देऊ. द्यायचा आहे दे. एक मिनिट, पायथन मध्ये सेमीकोलन चालतो का? याचा आन्सर नाही, नाही पाहिजे. नाही, नाही पाहिजे. कारण पायथन मध्ये सेमीकोलन चालतो. नीट आहे का? चालतो, पण कंपल्सरी नाहीये. आता बघा, पहिलाच पॉईंट सांगायला आणि तुम्हाला या गोष्टी कळायला. चला मग हात वर करायचा एका गोष्टीसाठी. लक्ष द्या सगळ्यांनी, मी काय सांगतोय. किती लोक असे आहेत ज्यांनी CCPP, जावा, पायथन या 4ही लँग्वेजमध्ये एक एक का होईना कोड टाईप केलाय? 4ही लँग्वेजमध्ये 4ही असेल तरच हात वर करा. ओ माय गॉड, खूप लोक आहेत. व्हेरी गुड. चला आता काही लोक बोलते आता 3 गेला, 2 गेल, मग 1 गेल. नाही, डायरेक्ट 1. किती लोक असे आहेत या चौघांपैकी एका तरी लँग्वेजमध्ये कोड टाईप केलाय? ठीक आहे, हात वर करा. गुड. चला, किती लोक असे आहेत ज्यांनी आतापर्यंत कुठल्याही लँग्वेजमध्ये कोड टाईप केलेला नाही, त्यांची पहिली लँग्वेजच इथं जे काही शिकणार ती आहे? हात वर करा. ताट हात वर करा. ठीक आहे, याच्यावरनं अजिबात जज केलं जाणार नाही, कोणाला हात वर करा. का सांगतोय माहिती आहे का? आता बघा, तुम्ही हात वर केला, काही लोकांना हात वर करता करता खाली पण नेला हात. शाळेला मला वाटलं लई लोक असतील, मीच दिसतोय आजूबाजूला. ऐका, एक ना, आता काही लोकांना तुम्ही हात वर करताना तुमच्या शेजारचा मिश्किलपणे हसला पण असं याड्या बघितलं का, 4 मध्ये हात वर केलता मी. तुम्ही त्याच्याकडे हसान, त्याला बोला तरी पण तू नऱ्यातच आहेस. 4 लँग्वेज, तू तर नासामध्ये पाहिजे होता. नाही ना. हा, का सांगतोय माहितीये का? ऐका ऐका ऐका. बघा कसं असतं ना, आपल्याला एखादी गोष्ट एक्स्ट्राची माहिती असेल ना, तर याचा अर्थ असं नसतं ना रे की आपल्याला सगळ्याच गोष्टी भारी माहिती आहे. तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, नीट ऐका सगळ्यांनी. कन्सिस्टन्सी ही आहे ना, या गोष्टींवर मात देऊ शकते. ज्या लोकांना मी जे बोलतोय ते कळतंय, बघा तुम्हाला काय गोष्टी सांगतोय. जर तुम्ही कन्सिस्टन्सीने क्लास केला ना, तर 4 लँग्वेज शिकणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्ही बीट करू शकता. सुपर एक्स मध्ये तुमचा प्रोजेक्ट त्यांच्यापेक्षा पण भारी असू शकतो. फक्त तुम्हाला ते कन्सिस्टन्सीने लेक्चर करायला पाहिजे. मी परत एकदा सांगतोय, जर तुम्ही क्लासला आले, किती पण अवघड टॉपिक असू द्या, तुम्हाला क्लासमध्ये शिकताना तो टॉपिक अवघड वाटणार नाही. का नाही वाटणार? कारण की मी त्याला फोडलेला असतो, आधी सोपं केलेला असतो. एवढ्या कन्सेप्ट मी शिकवल्यात, एवढ्या गोष्टी शिकवल्यात. याच्यामध्ये सगळ्यांना एवढे बघा ना, फ्लटर मधलं सांगतो तुम्हाला. फ्लटर तर नवीन आहे. मागच्या वेळेसपासून मी तिसरी बॅच आहे माझी फ्लटरची. तुम्ही नीट ऐका सगळ्यांनी. पुण्यामध्ये जेवढे पण फ्रेशर काम करतात ना फ्लटरमध्ये, 70% माझे स्टुडंट आहेत. फ्रेशर काम करतात. इवन आत्ताची रिसेंटची गोष्ट सांगतो. आता ना नाईस सिस्टीम नावाची एक कंपनी कॅम्पसमध्ये आली होती.
हां, ही कंपनीबद्दल तुम्ही ऐकलं का? आत्ता रिसेंटली एक कंपनी आली होती. त्याच्यामध्ये आम्हाला कळवलेले आपल्या क्लासचे 4-5 लोकं आहेत. ठीक आहे. आम्हाला कळवले ज्यांनी लोकांनी ते आम्हाला भेटायला आले असे. बाकी पण लोकं असणार ते उशिरा भेटायला येतात. ठीक आहे. पण तुम्हाला सांगतोय कंपनीने घेतलं. तुम्हाला माहिती आहे का त्या 4ही लोकांना एक गोष्ट कॉमन होती. त्यांना काय विचारलं माहिती आहे का? ते लोकं सगळे फ्लटरच्या बॅचचे होते. जावा केलंय, फ्लटर केलंय, पायथन केलेलं होतं. त्या लोकांना एक गोष्ट काय विचारली माहिती आहे का? हे फ्लटर कसं काय? फ्रेशरकडनं आम्हाला अजिबात असं वाटत नव्हतं की कुठल्या फ्रेशरच्या रेझ्युमेमध्ये फ्लटर बघायला भेटेल. कारण फ्लटर तर 2017 आणि 18ला आलंय. एवढी नवीन गोष्ट तुम्ही कशी काय शिकली आणि त्याच्यात तुम्ही मेन्शन केले फ्लटरमध्ये इंटर्नशिप केले. तर तुला फ्लटरबद्दल नक्की सांगता येईल ना? ॲप आहे का? आपल्या पोरांनी काय केलं माहिती आहे का? डायरेक्ट मोबाईलमधनं ॲपच दाखवले, हे आम्ही बनवलेत. तुम्हाला परत एकदा सांगतोय, एवढं भारी वाटलंय ना त्या लोकांना आणि मी हे जे बोलतोय ना, नीट ऐका. मी जे बोलतोय ती लोकं जिवंत आहेत. हां, जिवंत आहेत हां. आहेत. आत्ता पण कॉलेजला जिवंत आहेत. ठीक आहे. ती लोकं तुम्हाला ते पुढे जे जावाच्या बॅचला लेक्चरला आहेत त्यांना माहिती आहे, की एका लेक्चरच्या वेळेस ते समोर येतील. ते तुम्हाला सांगतील. इव्हन भारी गोष्ट सांगतो, त्यातली काही लोकं जावाच्या बॅचला पण आहेत आत्ता रिसेंटच्या. त्यांचं फक्त जावा झालंय. त्यांचं डी-एस-ए चालू झालंय. मग तुम्ही म्हणाल, मग ते कशाच्या जोरावर प्लेस झाले? तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी सगळा इंटरव्ह्यू जावामधनं जे-व्ही-एमकडेच नेला. मालविका नावाची एक मुलगी आहे, ती आत्ताच्या बॅचलाच होती रिसेंटच्या. ते आज आले की नाही मला माहीत नाही, पण ती प्लेस झाली. तुम्हाला माहिती आहे का ती? हां, बघा त्यांना माहिती आहे ती मुलगी. ती आत्ताच्या बॅचला आहे, जावाच्या बॅचला. तुम्हाला माहिती आहे का? ती मुलीने मला परवा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगितला. ती काय बोलली माहिती आहे का? सर काही विचारलं ना, मी एकच काम करायचे. इंटरनल पण सांगत जायचे, जे-व्ही-एम पर्यंतच न्यायचे. शेवटी त्यांनी मला विचारलंच, की जे-व्ही-एम काय तू डिटेलमध्ये सांग. मग तिने तेवढा वेळ घेतला. जे-व्ही-एम म्हणजे जावा व्हर्चुअल मशीन. आता त्यांना कसं होतं माहिती आहे का? फ्रेशर लेव्हलला एवढं इंटरनलपर्यंत नॉलेज कोणालाच नसतं. एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतोय, समोरचा इंटरव्ह्यूअर तुमचा दुश्मन नसतो. त्याला जर आयडिया आली ना, तुम्हाला नॉलेज आहे आणि ह्याच्यातला प्रोजेक्ट तो तुम्ही स्वतः केलेला प्रोजेक्ट आहे ना, तर ते तुम्हाला 100% प्लेसमेंट देतात. जर त्यांना कळलं की हा प्रोजेक्ट त्यांनी उचललेला आहे, तर ते तुम्हाला का जॉबला घेतील? विचार करा ना. कारण आता कॉम्पिटिशन जरा जास्त आहे. कळतंय का रे काय बोलतोय? आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, ज्या काही लँग्वेज शिकाल ना, त्या असं वरवरचं शिकू नका. कोणाचं झंझट नाही, काय नाही, कोणी विचारत नाही. हा कोड तू कसा केलाय? पटपट, पटपट कोड करून समोरच्या क्लायंटला फक्त घेणं देणं याच्याची असं मला लवकरात लवकर काम करून दे, मी तुला जास्त पैसे देईन. आणि एवढे वर्ष हेच केलंय म्हणून तर माझी स्वतःची आय-टीची कंपनी आहे. आता तुम्हाला कळत असेल ना, मी काही इथं असंच नाही बसलोय आणि मी तोच व्यक्ती आहे जो कॉप्या करून पास झालोय. हे मी फर्स्ट इयरच्या लोकांसाठी सांगतोय. त्यांचं असं होईल, मी आत्ताच घरी जातो, चुकलाय माणूस. माणूसच चुकलाय. याला जर याला जर मी माझा आयडल मानला, तर मी कॉप्याच कॉप्या करेन. असं होऊ शकतं. पण मी क्लिअर का सांगतो माहिती आहे का? का सांगतो ते पण सांगतो. मी कधीपासून सांगायला लागलो. पहिल्या बॅचला मी थोडंसं विचार केला, की हे खरं-खरं सांगायला नको, आपण कॉप्या करतो. पण काय झालं, दुसऱ्या बॅचला एक विद्यार्थी असा येऊन बसला समोर. तो म्हणला, "सर, तुम्ही ह्याला ओळखता का? तो माझा सख्खा भाऊ आहे." आणि त्या पोराला तो माझ्याबरोबर एम-सी-एला होता. तो त्याचा सख्खा भाऊ होता छोटा. लक्षात घ्या, तो पोरगा माझ्याबरोबर एम-सी-ए करायला होता. त्याला माहित होतं कॉपी मास्टरमध्ये 2च नावं आहेत. एक शशिकांत बागल आणि दत्तात्रय बडे. बडे मी लेक्चरमध्ये सांगतो, जे लोक जुने स्टुडंट आहेत त्यांनी ऐकलेलं असेल बडे. आम्ही दोघं पुढे बी आणि बी पुढे मागेच माहिती आहे ना? हां, सेम छापो काम. एक्झॅक्ट त्याचा पेपर माझा पेपर सेम. इव्हन तुम्हाला माहिती आहे का, कोडिंगमध्ये बडेचं एक चांगली गोष्ट काय होती, त्याचे सगळे कोड पाठ होते. पाठ होते. ते लिहायचं कोड, मी त्याचं बघून कॉपी करायचो. प्रिंट एफ वगैरे सारखे सी-सी-पी-पीचे कोड असायचे, सी आउट वगैरे समोर सेमिकोलन असायचा. बडे गडबडीत त्याचा सेमिकोलन राहिला ना, माझा पण राहिला. रिस्कच नाही लेणे का बाबा. मला काय वाटायचं, बहुतेक इथं सेमिकोलन नसेल, कारण मला कळायचंच नाही की सेमिकोलन कशाच्या नंतर देतात. इफच्या नंतर सेमिकोलन नसतो, पण प्रिंट एफच्या नंतर सेमिकोलन असतो. फॉरच्या आत सेमिकोलन आहे. फॉर संपल्यावर सेमिकोलन नाही, कर्ली ब्रेस आहे. मी म्हणायचो कोण लक्षात ठेवेल एवढं. जर त्याने फॉरला कर्ली ब्रेस ऐवजी ब्रॅकेट दिला असता ना, माझ्या पण कोडमध्ये ब्रॅकेटच असायचं. आय होप तुम्हाला कळत असेल. एवढं कॉप्या केल्या होत्या. मग तुम्ही म्हणाल, मग ते कॉप्या करण्याच्या सिनारीमधनं बाहेर कसा पडला? तेच तुम्हाला सांगतो, की एखादा कुठला ना कुठला पार्ट येतो, की ज्यावेळेस आपल्याला अद्दल घडते. आणि आमच्या घरात पण हाच सेम सिनारी झाला आणि तिथनं माझं नशीब पालटलं असं आपण म्हणू शकतो. असे डबल कोटमध्ये लागायला लागले ना, सेकंड इयरचा लास्ट सेम म्हणजे सेकंड सेम असताना
घरीच असा प्रॉब्लेम झाला. आई माझी काय बोलायची, आई वडील बोलायचे, वडिलांचाच ॲक्सिडेंट झाला होता. ते माथाडी कामगार होते, त्यांच्या हातावर ओझं पडलं होतं, तर त्यांचं जॉबचं कामाचं काही खरं नव्हतं, म्हणजे ते पुढे काम करणार होते. आई काय बोलली, मी बोललो की आता मला कॉलेज सोडावं लागतं वाटतं, म्हणजे मला टेन्शन आलं. ते मी मुंबईला गेलो होतो, मुंबईला राहायचे माझे आई वडील, पण तेव्हा मी पुण्यात शिकायला आलो होतो MCA साठी. मी आधी मुंबईलाच राहिलो 21 वर्ष, तिथेच मला ही भेटली. ती आज माझी बायको आहे. सोबत होतो वगैरे वगैरे त्या गोष्टी सगळ्या. मग कॉलेजला मी इकडे आलो पुण्याला MCAला. माझ्या बाबांचं तेव्हा ह्या सिनारिओ झाला. आई काय बोलली माहिती आहे का, तू टेन्शन नको, 1च वर्ष राहिलं, तोपर्यंत आम्ही कसंबसं काम करून तुझा 1 वर्षात जॉब लागेलच. आता तुम्हाला माहिती आहे का, जॉब कसा लागेल, कॉप्या केल्या होत्या. अरे सब्जेक्ट कुठले हे पण मी बघायचो नाही. शपथ सांगतोय, सब्जेक्ट कुठले. मला ना, मी आधी BCS केलंय. BCS सारखाच आमच्याकडे, म्हणजे मुंबईला BCS, BSc IT आमच्याकडे एकदम गरीब कॉलेजला केलं, एकदम भंगार कॉलेज आहे. चेंबूरमधलं एक कॉलेज आहे, पकाव कॉलेज, NG आचार्य आणि DK मराठी कॉलेज. याचं नाव पण तुम्ही कधी ऐकणार नाही. ठीक आहे, एकदम बोगस कॉलेज, सर्च करू शकता. या कॉलेजमध्ये BCS केल्यानं कम्प्युटर सायन्सचे शब्द होते. तुम्हाला माहिती आहे का, मी इथे आलो ना MCAला, मला माहीत नव्हतं की मला आधी पण जावा होतं, आणि मला जावामध्ये सगळ्यात जास्त मार्क पडलेले तेव्हा. तुम्हाला कळतंय का? अरे काय म्हणजे कसलं, म्हणजे मी नाव पण नाही वाचलं, डायरेक्ट लिहायचो कॉप्या खिशात. एक चीट यासाठीच असायची, कुठं तू कुठली कॉपी ठेवली. एवढ्या कॉप्या केल्या, तेव्हा पण कॉप्या केल्या, MCAला पण कॉप्या केल्या. पण जेव्हा ना आई बोलली ना की आता तुझं 1 वर्षांनी जॉब लागेलच की, आणि त्यांना मी हेच सांगायचो, फेकायचो लय मी त्यांना, बोलायचो. म्हणजे माझे मित्र वगैरे यायचे ना, ते बोलायचे, शशा तू आता MCA करते, भारी भारी एकदम 35-40 हजार तर महिन्याला तुला पगार भेटणार. माझे आई वडील एकदम खुश व्हायचे की काय बात. पण तुम्हाला माहिती आहे का, मनातनं मला माहिती असायचं की मला एवढा पगार काय, मला 500 रुपये पण दिवसाला कोणी नाही देणार. ते बिगारी कामगार असतात माहिती आहे ना, उचलतात हमाल, त्यांना पण दिवसाला 500 रुपये भेटू शकतात. पण आपल्याला तर ती पण लायकी नाही हे कळायला लागलं. त्या दिवशी ठाण केलं होतं. तोपर्यंत मी गोखले सरांकडे युनिक्सचा क्लास लावला होता. पण त्यानंतर असा विचार केला की राव आता नाही करायचं. तुम्हाला माहिती आहे का, मी अख्खं लास्ट इयरला कॉपी केली नाही एकाही विषयाला. लास्ट इयरला तुम्हाला माहिती असावं, कॉपी केली नाही, तरी मला 64% होते. मग मला ना, मी आधी काय करायचो, कॉप्या करायचो. एखाद्या 2-4 लाईनची जरी एखादं काही गोष्ट असेल ना, मी काय विचार करायचो, आता एवढं लिहिलं ह्या कशाला ठेवू, मग त्या पण लिहायचो. म्हणजे मी काहीच नाही वाचलं आधी. पण लास्ट इयरला नंतर मला कळलं, चायला आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, आपण एवढे पण गये गुजरे नाही जेवढं आपण स्वतःला समजतोय. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, पहिल्या कॉलेजमध्ये पहिले 5 लोक जे प्लेस झाले ना, त्या प्लेसमेंटमध्ये माझं नाव होतं. स्टार्टअप होती ईसाना सिस्टीम नावाची, बानेरला कंपनी आहे. पहिल्या 5 लोकांमध्ये माझं नाव होतं. स्टायपेंड 8,000 होता, 8,000 महिन्याला. स्टायपेंड माहिती आहे ना, पहिले 6 महिने ट्रेनिंग असतं तेव्हा स्टायपेंड देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, अख्ख्या वर्गामध्ये जेवढे सगळे लोक मला कॉपी मास्टर म्हणायचे ना, माझ्या ग्रुपला फक्त माहिती होतं की मी अभ्यास करायला लागलोय. बाकी अख्ख्या वर्गाला वाटायचं, चायला तू इथं पण कॉपी केली. 5 इंटरव्ह्यू झालेत, इंटरव्ह्यू 5 इंटरव्ह्यू झालेत. 2 इंटरव्ह्यू, शेवटचे 2 राऊंड तर त्यांच्या कंपनीत जाऊन झालेत. तुम्ही मला सांगा, कंपनीत गेल्यानंतर समोरासमोर इंटरव्ह्यू देतोय, कॉपी कशी करणार. पण भारी गोष्ट काय होती माहिती आहे का, माझं नशीब पण चांगलं होतं. मला जावाचे बेसिक क्वेश्चन विचारले होते, तेव्हा मला येत होतं, बेसिक येत होतं. इंटरनल JVM FVM काय असतं ते कधीच माहीत नव्हतं. कंपनीत गेल्यानंतर मी ह्या गोष्टी शिकलो. पण आधी नीट आहे का मी काय बोलतोय, जावा विचारलं, पण त्यांनी सगळ्यात जास्त काय विचारलं माहिती आहे का, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि मी तोपर्यंत गोखले सरांकडे क्लास करत होतो OS, आणि मला OS एवढ्या भारी लेवलला येत होतं ना, मी बोललो भेंड्या आलाय आपल्या एरियात, आता सोडतच नाही. म्हणजे ते साऊथचा पिक्चर नाही का, त्याचं है ना, साऊथचे हिरो करतात तसं, लुंगी बुंग म्हटलं आलाय आता, सापडला. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या वर्गातले ना बाकीचे टॉपर पण माझ्याबरोबर त्या रेसमध्ये होते. पण त्यांच्या टॉपरच्या लिस्टमध्ये मी कुठंच नव्हतो, तरी मी प्लेस होतो, ते नव्हते. तुम्ही इमॅजिन करा, पहिल्या 5 कंपन्यांमध्ये मी प्लेस झालो होतो. हेच मला विशेष वाटलं. त्यानंतर मागे वळून बघितलंच नाही. मग माझ्या मित्रांना जे माहिती होतं ना की तू करू शकतो, तेव्हा ते बोलायचे की ठीक आहे, तू आमचे भाऊ बहीण आहेत, त्यांना जरा शिकवायला लाग, कारण की तुला येतं चांगलं, सांगतं, तुझे एक्झाम्पल भारी असतात. एक्झाम्पल मी लय घाणेरडे द्यायचो माहिती आहे का. पण मित्रांचे भावांना मी त्यांना बोलायचो, तुम्ही बिघडलेत माझ्याबरोबर, ते तुझे भाऊ पण बिघडले. ते बोलले ठीक आहे, आम्हाला माहिती ते आधीच बिघडले, अजून किती बिघडणार आहे, पण तू त्याला शिकवशील, ॲटलिस्ट ते पास तरी होईल. त्या लोकांनी मला झाडावर चढवलं, त्या मित्रांनी आणि त्यांच्या भावांनी. दादा तू लय भारी शिकवतो, तू ना क्लास सुरू कर, आम्ही स्टुडंट घेऊन येतो. त्यांनी एक पण स्टुडंट नाही आणला. पण माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला होता ना, मी हरभऱ्याच्या झाडावर चढलो होतो. मग ते म्हटलं आता सोडायचं नाही. मग बोललो जवळ कॉलेज कुठलं आहे, तर सिंहगड वगैरे JSPM जवळ कॉलेज होते. असं विचार केला की इथे नऱ्यामध्येच क्लास घेऊया. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, स्वामीनारायणच्या अलीकडे एक सोसायटी आहे, साई गणेश रेसिडेन्सी नावाची. जे वरनं येतात ना, उतारावरनं, त्यांना लेफ्ट साईडला दिसेल, त्याच्या शेजारी अजून एक फेमस सोसायटी आहे एक, त्या उतारावरनं येतानाच. तो उतार नाही का स्वामीनारायणकडनं खाली येतो आपल्या या रस्त्याला, तिथं फ्लॅटमध्ये क्लास सुरू केला. 1 BHKचा फ्लॅट होता. रेंट फक्त 5,000 रुपये होता. बोललो पगार तर आपल्याला चांगला आहे, 5,000 काय आपण असे, पण पगार चांगला होता मला. म्हणजे तेव्हा पैसे चांगले भेटायला लागले होते, कारण मला 2 वर्ष काम करून झाले होते, तर मला चांगले पैसे भेटायचे. मी बोललो 5,000 तर आपण आरामात देऊ शकतो.
म्हणून मी क्लास सुरू केला. पहिल्या बॅचसाठी स्टुडंट ते मित्र देणार होते, मित्राचे भाऊ देणार होते, त्यांनी काही स्टुडंट दिले नाही. मग माझ्याबरोबर माझा एक मित्र होता. मग आम्ही असंच सिंहगड कॉलेजला गेलो, सिंहगड SITS. आणि SITS आमचा बालेकिल्ला आहे. का माहिती आहे का, SITS कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा गेलो आणि तिथं गेल्यानंतर काही लोक ना एक्झामच्या आधीची तयारी करत होते. एक्झाम होत्या, इनसेम वगैरे काहीतरी होत्या, एक्झामचं तयारी करत होते. आणि मी जाऊन आम्ही त्यांना भेटलो, त्यांना बोललो की तुमचं काय काय येतं आहे, कसं कशा गोष्टी आहेत. तर ना त्यातले 1-2 लोक 3rd इयरचे दिसले आम्हाला. त्यांनी आम्हाला टोमणा पण मारला की नाही का, आईला हल्ली कोण पण उठते आणि क्लास घेते. आता तुम्हाला असं वाटेल की मी लय मोठा दिसायला लागलो एकदम, पण आहे ना तुम्हाला माहिती आहे का, मी तेव्हा एकदम पुअर पीपल हंग्री पीपल होतो 2017 मध्ये. एवढा लुकडा होतो ना, असं की कॉलेज स्टुडंट वाटायचो मी. ते बोलायचे कोणी उठतंय आणि कॉलेज हे सेकंड इयरला हे वाटतं, आपण 3rd इयरला आहे. म्हणजे असं होत होतं. आणि मी त्यांना असं म्हणजे त्यांना जाऊन बोललो पण की नाही का, तुम्ही या, तुम्हाला जर शिकायचं असेल, मी जावा वगैरे मध्येच काम करतो वगैरे वगैरे. त्यांना खरंच वाटत नव्हतं. त्यानंतर काही फर्स्ट इयरचे स्टुडंट होते आणि त्यांचा CPPचा पेपर होता. ते तुम्हाला एकत्र सब्जेक्ट असायचा, FPL काहीतरी नाव होतं, होतं ना, FPL टाईप सब्जेक्ट होता. तर मी त्यांना सांगितलं, ते रूममध्ये बसले होते, 11-12 लोक होते. मग त्यांना एक्झाम्पल दिले, पॉइंटर समजून सांगितला की पॉइंटर असा असतो, या गोष्टी अशा असतात. त्यातली 6-7 लोक इम्प्रेस झाली की. मग बोलले, सर आम्ही क्लास लावू, आमच्या सेमिस्टर हे आहेत ना, संपलं की आम्ही येतो क्लासला. सेमिस्टर संपली, मी त्यातल्या 2-3 फोन नंबर घेतला होता, फोन केला, म्हटलं येणार ना मग क्लासला. ते बोलले येस येणार. पहिल्या दिवशी आम्ही मस्त सेटअप वगैरे लावून बसलो, बोर्ड वगैरे आणला होता. खालीच बसायचं होतं, चेअर वगैरे नव्हत्या, कारण हॉलमध्ये क्लास ना, बोर्ड वगैरे सगळं, मार्कर बिरकर 2-4 वेळा मार्करने लिहून पण बघितलं कसं दिसतंय पेनाने, व्यवस्थित चाललंय का. एक पण नाही आलं. पहिलाच दिवस एक पण नाही आलं. कोणच येत नाही वाटतं आता क्लासला. मग नंतर त्यांना परत फोन केला, बोललो की अरे येत आहे की नाही. तर ते बोलले की नाही सर, सगळेच घरी गेलेत. ते बोलले की आत्ताच पेपर झालेत, कंटाळा आलाय, एक 10 दिवसांनी आम्ही येऊ. तुम्ही विचार करा, 10 दिवस सेटअप सगळा. म्हटलं जाऊ दे, झालं चांगलं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, काही फरक नाही पडत, आपल्याला पगार तर भेटतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, 10 दिवसांनी म्हटलं याला फोन कोणालाच करायचा नाही. त्यातल्याच एका व्यक्तीने फोन केला. आणि मी तुम्हाला सांगू का, यातलाच एक व्यक्ती उद्याच्या दिवशी कदाचित मला भेटायला येईल. त्याचं नाव आहे अभिषेक. ठीक आहे, तो पहिल्या 7 लोकांपैकी होता. आणि परवा पण त्याने मला फोन केला होता. तेव्हा त्याला, तो बघा तेव्हाचा विद्यार्थी आहे माझा, तेव्हा तो फर्स्ट इयर की सेकंड इयरला त्याच ग्रुपमध्ये होता. त्याला आता 4-4.5 वर्ष, 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे. तो आता कंपनी स्विच करत होता. त्याला 5 कंपन्या, 4 ते 5 कंपन्यांच्या ऑफर होत्या. त्याने मला फोन कशासाठी केला माहिती आहे का, तुला आठवत असेल आपण परवा तिकडे गेलो होतो तेव्हा त्याचा फोन आला. तो काय म्हटला माहिती आहे का, मास्तर 4 कंपन्या आहेत, एकाचं पॅकेज 17 लाख आहे, एक 16 लाख आहे, 13.5 लाख आहे, आणि एकाचं असं पॅकेज आहे, एवढं 17.5 काय 18 लाख होतं, जास्त पॅकेज होतं. तुला 4 पैकी सगळ्या कंपन्या इमिडिएट जॉईनिंग देत आहे, पण एक कंपनी उशिरा जॉईनिंग देते. कुठली घेऊ, तुम्ही फक्त आकडा सांगा, नंबर सांगा, मी ती कंपनी यस म्हणतो. मला कौतुक ह्याचं नव्हतं की त्याला पॅकेज किती भेटलं आहे, मला कौतुक ह्याचं होतं, हे माझे विद्यार्थी आहेत जे आज एवढ्या कंपन्या घेत आहेत आणि त्यातल्या त्यांच्याकडे चॉईस आहे आणि लोकांना कंपनी लागत नाही आहे. तुम्ही नोटीस केलं, स्विच करताना पण फाटते कितीतरी लोकांची. याचाच अर्थ हे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तो अभिषेक नावाचा पोरगा आहे, तो येईल. त्याचा भाऊ पण आविष्कार, तो माझ्याकडेच शिकलाय सगळ्या बॅच. तो PIS नाही, सिंहगडलाच होता आय गेस त्याचा भाऊ, आणि तो SITSचा होता अभिषेक. ऐका मी का सांगतोय, नीट ऐका. ती लोक जेव्हा 10 दिवसांनी मला फोन केला ना, तेव्हा ते 7 लोक क्लासला आले आणि माझी पहिली बॅच सुरू झाली 7 लोकांची. तुम्ही इमॅजिन करा, त्या 7 पासून प्रवास सुरू झाला आणि आज 700 लोक एका बॅचच्या इथे बसतात. येतात किती हे तुम्ही बघालच. येतात किती आणि पहिल्या किती लोकांना आम्ही ॲडमिशन देतो हे तुम्ही बघालच. ठीक आहे, कारण बसायची कॅपॅसिटी 700, म्हणजे ह्या हॉलमध्ये जेवढे बसतात तेवढ्यांनाच आम्ही ऑफलाईनला ॲडमिशन देतो, हे लक्षात ठेवा. मी म्हणतो आपल्या क्लासचा व्यक्ती DSA शिकलेला आणि त्यांचा व्यक्ती होऊन जाऊ द्या, जावा शिकलेला, आपलं जावा त्यांचं जावा होऊन जाऊ द्या. तुम्हाला तू असं काय वेगळं शिकवतो, एक्झॅक्टली मी हेच तर सांगतो, कारण मी वरवरचं कधी शिकवलंच नाही. मी पुस्तकी ज्ञान नाही देत, मी तुम्हाला इंटरनलपर्यंत सांगेन काय करायचं ते. चला मग ह्याची सुरुवात आजपासूनच करून टाकूया. 4 लँग्वेजेस असतात असं मी हात वर करायला सांगितलं होतं. एका तरी लँग्वेजमध्ये कोड केला, तर बऱ्याच लोकांनी हात वर केला. काही लोक अशी होती ज्यांनी 0 लँग्वेजमध्ये कोड केलाय. ठीक आहे, मग आपण सुरुवात करताना पायथनपासून सुरू करूया. मग CPP आणि जावाची पण लँग्वेज लिहून ठेवा, किंवा आपण C पासून सुरू करूया. C, CPP, जावा आणि पायथन असे 4 कोड करूया आणि मग कंपॅरिझन करताना बघूया की पायथनचा कोड तर एकाच लाईनचा होता आणि यांचे कोड लिहायला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतोय. चला